ओके, नमस्ते शिवशरनाथ सर्वांना. तर परवा शनिवारी शिवशरनाथ प्रतिष्ठान व सर्व संलग्न संस्थांच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या संचालकांची आपली मीटिंग झाली होती आणि मीटिंग मध्ये एक चर्चांती असा एक विषय झाला. दीपक सर पण त्या ठिकाणी उपस्थित होते. तर आपला जो येणारा वधूवर व व्यापारी उद्योजक मेळावा आहे, आपण दरवर्षी वधूवर आणि गेल्या वर्षी आपण व्यापारी उद्योजक सुद्धा सुरुवात केली होती. पहिल्यांदाच आपण व्यापारी उद्योजक वाढीसाठी समाजामार्फत काहीतरी प्रयत्न करावे, त्यांना एकत्र आणावं आणि एकत्र आणल्यानंतर त्यांच्यामध्ये नॉलेज शेअरिंग होईल आणि ते नॉलेज शेअरिंग झाल्यानंतर आपल्याला बेनिफिट्स एकमेकाला देता येतील. इव्हन दीपक सरांसारखे काही टॅलेंटेड मेंबर फायनान्शियल सेक्टरमध्ये आहेत, इतरही एक्सपर्टीज आपल्या समाजामध्ये भरपूर आहेत आणि ह्या एक्सपर्टीज जरी एकत्र आल्या आणि एकमेकाच्या मध्ये जर नॉलेज शेअर झालं तर 100% आपल्या समाजाचा व्यापार उद्योग वाढीसाठी फायदा होईल असा हेतू उद्देश त्या व्यापारी उद्योग मेळाव्यासाठी होता. तर त्याचाच एक सुरुवातीचा पार्ट म्हणून अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे व्यापारी उद्योजकांना एक अवेअरनेस प्रोग्राम नेमका समाजातल्या व्यापारी उद्योजकांना हे समजत नाही की आपण एकत्रित झाल्यानंतर काय फायदा होतो. तर त्याचाच एक अवेअरनेस प्रोग्राम चालू करायचा. वीकली एक दीपक सरांचा असेल किंवा इतर जे काही समाजातले एक्सपर्टीज आहेत त्यांचं एखादं व्याख्यान आपण घेऊया आणि जेणेकरून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला थोडस नॉलेज शेअर करता येईल असा हेतू उद्देश त्याच्या पाठीमाग होता. तर आज हा पहिला सेशन दीपक सरांचा या ठिकाणी चालू आहे. तर दीपक सरांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर पाठीमाग पण आपण जवळजवळ 5वा-6वा सेशन असेल आज सरांचा. पाठीमागे शेअर मार्केटच्या चढ उतारांबद्दल, शेअर मार्केटच्या नॉलेज बद्दल, शेअर मार्केट मधल्या नॉलेज बद्दल पण त्यांनी सेशन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने दिले होते. इव्हन डिमांडिंग म्हणून एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरं असं आपल्याला व्याख्यान घ्यायला समाजातल्या म्हणजे व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या लोकांची डिमांड आली की सरांचं आणखीन एका दुसरं व्याख्यान लावा वगैरे. आणि या पद्धतीने आपण जवळजवळ 5 व्याख्यानं सरांची घेतली. त्या माध्यमातून सरांनीही चांगलं प्रबोधन केलं होतं आणि त्यांचा जो महत्वाचा विषय आहे ते म्हणजे पैसा गुंतवणूक कराच, पण गुंतवणूक बरोबर तो सेक्युअरली गुंतवणूक करा. म्हणजे सेक्युअर पैसा राहील ही पहिल्यांदा खात्री असली पाहिजे आणि मग वाढ. सेक्युअर ठेवून म्हणजे पैशाची वाढ कशी करायची असा म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण आजकाल सायबर ह्याच्यामध्ये म्हणजे आपण मोबाईलच्या जगामध्ये सध्या राहतोय तर भरपूर काही फ्रॉड्स होत आहेत. कोणतरी काहीतरी फसवणूक करतंय किंवा मोठ्या रिटर्न्सच्या मागे लागून काहीतरी आमिषाला बळी पडूनही आपल्या हातून नकळत म्हणजे थोडस चुका होण्याची शक्यता आहे. त्याच्यामधून फसवणूक आपली होते. तर ही टाळण्यासाठी दीपक सरांचा पहिला हेतू उद्देश आहे तो म्हणजे आपली गुंतवणूक ही सेफ असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या गुंतवणुकीला चांगला रिटर्न्स भेटला पाहिजे. आता आजचा जो विषय आहे तो सर्वात महत्वाचा विषय जो आहे की व्यापाऱ्यांच्या करंट अकाउंटला पैसे काही अंशी म्हणजे त्यांना जे करंट अकाउंट असतं आणि त्याच्यामध्ये सारखे ट्रान्झॅक्शन फिरतात म्हणून ते काही अंशी करंट अकाउंटला काही पैसे ठेवावे लागतात. तर हे करंट अकाउंटला पैसे लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे लिक्विडिटी एकदम असते म्हणून आपण करंट अकाउंटला पैसे ठेवतो. तर परवा चर्चा झाली, दीपक सर म्हटले की करंट अकाउंटला जरी पैसे राहत असले तरी सुद्धा एक 7-8% त्याच्यामध्ये रिटर्न्स भेटावेत लिक्विडिटी सेम ठेवून. म्हणजे सेम लिक्विडिटी ठेवून म्हणजे इमिजिएट पैसे आपल्याला काढू शकतो. अशा फॉर्म मध्ये गुंतवणूक करून सुद्धा एक 7-8% व्यापाऱ्यांचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचा कन्सेप्ट आज ते ह्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगणार आहेत. इतरही आपले काही जे प्रश्न असतील तर ते व्याख्यानाच्या शेवटी आपण घेऊ आणि दीपक सरांना जास्तीत जास्त त्यांच्या नॉलेजचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी तुमचेही प्रश्न तयार ठेवा. तर मी आता जास्त काही वेळ घेत नाही आणि इतरही काही गोष्टी फॉर्मॅलिटी काय करत नाही आहे. तर दीपक सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करावी. थँक्यू फॉर सच अ ग्रेट स्टार्ट फॉर दिस सेशन. माझी स्क्रीन दिसते की एकदा कन्फर्म करा सगळ्यांनी किंवा मल्लिकार्जुन सरांनी. दिसतंय सर, दिसतंय आणि आवाज पण माझा क्लिअर येत असेल? हो सर. येस. तर आता आपण हे ज्यावेळेस मी प्रेझेंट करतोय त्यावेळेस ऍज पर सेबी नॉर्म्स मला काही गोष्टी सांगायला लागतील आधी, त्या करू आणि आपण पुढे जाऊया. ओके.
तर पहिले डिस्क्लेमर देतो की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स इन आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. आज जे काही मी सेशन देत आहे ते फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पज साठी देत आहे. सगळ्या इन्व्हेस्टर्सना स्वतःचा एक फायनान्शियल ऍडवायझर असणं गरजेचं आहे. तो आयदर मी असेल और दुसरं कोणी असलं तरी चालेल आयुष्यामध्ये. त्यांना विचारूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी कराव्या. हे फक्त आपल्या सेशन मध्ये ऐकून एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न करू नये हे डिस्क्लेमर देतोय. आजचा कंटेंट सांगतो. आपल्याकडे 8 पॉइंट आहेत. 6:30 वाजतायत ऑलमोस्ट. 7:30 पावणे 8 मॅक्स टू मॅक्स 8 वाजायच्या आत याला आपण संपूया. इंट्रोडक्शन होईल, त्याच्यानंतर पैसे सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काहीच होत नाही. ह्याच्यावर एक 5 मिनिट आयडियल फंड्स वर अधिक परतावा कसा मिळवायचा हा आजचा मेन टॉपिक. स्मार्ट अकाउंट स्ट्रक्चर कसे असले पाहिजे तुमचे त्याच्यावर बोलूया. डेट फंड बद्दल बोलूया. काही हिस्टॉरिकल डेटा तुम्हाला मी देणार आहे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. हे तुम्हाला सगळं ऐकून काहीच होणार नाही, ते एक्झिक्यूट पण करायला लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप्स टू एक्झिक्युशन देईन आणि लास्टला कन्क्लूड पण करूया आपण. तर माझी इंट्रोडक्शन बोरीगिड्डी सरांनी दिलेलीच आहे, पण थोडीशी इंट्रोडक्शन अजून देतो 1 मिनिटामध्ये. की शिक्षणाने मी इंजिनियर आहे, व्यवसायाने मी टीचर होतो आणि आजही टीचर आहे. फक्त काही काळ मी इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलं 10 वर्षासाठी. आता मी वेल्थ क्रिएशन या सब्जेक्टवर काम करत आहे. बऱ्याच लोकांना ऑलमोस्ट मला सांगायला थोडासा आनंद होईल सर, की मागच्या वर्षी आपण हे जेव्हा चालू केलं त्यावेळेस खूप कमी क्लायंट सोबत माझा व्यवसाय चालू होता. आज ऑलमोस्ट 100+ क्लायंट्स आहेत आपल्याकडे, जे आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तर माझा छोट्याशा इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी फुल टाइम या बिझनेसमध्ये आहे आणि तुमच्या सर्वांच्या मदतीसाठी मी कधी पण हजर आहे. आता येऊया पुढचा. पहिलाच टॉपिक होता आपलं की पैसे हे सर्वस्व नाही, पण पैशाशिवाय काहीच होत नाही. आणि इंग्लिश मध्ये खूप छान लिहिलं इथं, मनी इज नॉट एव्हरीथिंग बट एव्हरीथिंग नीड्स मनी. हे ऐकू येतंय सगळ्यांना व्यवस्थित? येते सर, बोलत राहा. येस. आता ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. वेकेशन हा छोटासा पार्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. जेवण खाणं चालूच आहे, आपण हॉटेलिंग करतो, वेगवेगळे बिल्स भरायला लागतात आपल्याला. लाईक आपल्याकडे लाईट बिल असेल, नगरपालिकेचं पैसे असतील, कोणाचं EMI असेल, काय असेल, घर घ्यायला पैसे लागतात, कार घ्यायला पैसे लागतात. मुलांचं शिक्षण करायला पुण्यामध्ये आज पहिलीच्या मुलाला ₹1,00,000 फी भरायला लागते. पंढरपूर सारख्या ठिकाणी सुद्धा MIT सारखे स्कूल आलेले आहेत. इथे पण 1,00,000, 1,25,000, 1,50,000 फी लोक भरत आहेत. हॉस्पिटलायझेशन हे एक न टळणारी गोष्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि आनंदासाठी लोक ह्याच्या वाढदिवसाला जा, त्याच्या वाढदिवसाला जा, ह्याच्या पार्टीला जा, त्याच्या पार्टीला जा, हे तर चालूच राहतात. पण आपण बरेच जण आपल्याला शिकवतात ना की अंथरूण पाहून पाय पसरावे किंवा पैसे हे सर्वस्व नाही, पैशाशिवाय बाकीचं पण आयुष्य आहे असं जे म्हणतात त्यांचं करेक्ट आहे. पण पैशाशिवाय काहीच होत नाही हे पण तेवढंच करेक्ट आहे. तर आपण आज दिवस रात्र कष्ट करून पैसे कमवत आहोत, हे मॅनेज कसे करायचे हा मुद्द्यावर मला यायचा आहे. त्याच्या स्लाइडचा आजच्या मुद्द्याचा हा मेन पॉइंट आहे. मी डायरेक्ट तिथे उडी मारलेली आहे. बाकीच्या गोष्टी बऱ्याच डिस्कशन मध्ये क्लिअर होतीलच पुढे जाऊन. आपण पैसे आल्यावर कुठे ठेवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पैसे आले की आपण पैसे हे कुठे ठेवतो? मला थोडस मीटिंग मध्ये येऊन कुणाला तरी विचारावंसं वाटेल की सॅलरी झाली की त्या दिवशी आपण काय करतो. जनरली IT आणि खूप चांगल्या चांगल्या फर्म मध्ये जे काम करतायत और बिझनेसमॅनच्या तर अकाउंट रोजच टिंग चालू आहे, पैसे अकाउंटवर येत आहेत. सॅलरीड व्यक्तीच्या अकाउंटवर महिन्यातून एकदा पैसे येत आहेत. तर हे आपण काय करतो या पैसे आल्यानंतर? कोणी मला सांगेल? थोडंसं इंटरॅक्टिव्ह करूया, म्हणजे भविष्यात जो कोणी युट्यूबवर बघेल त्याला पण मजा वाटेल बघताना. अमित कुमार कोष्टी सर. जनरल सर, माझं उदाहरण घ्याल तर पहिला तर जर माझी सॅलरी झाली तर मी सगळ्यात पहिला सेव्हिंग्स करतो. Yes. 20-30% सॅलरी मधली जी होत असेल ते पहिला पैसे बाहेर काढतो. येस. आणि उरलेली जी अमाऊंट असेल ते अमाऊंट एका अकाउंटला दुसरा ट्रान्सफर करून एक मिनिमल अमाऊंट मी माझ्या सॅलरी अकाउंट वरती ठेवतो, मिनिमम बॅलन्स. ओके. जेणेकरून माझा जो खर्च आहे तो लिमिटेड राहील आणि सगळ्यात पहिला मेन म्हणजे आपली सेव्हिंग्स होईल. ओके, ठीक आहे. दत्तात्रय कोष्टी सर. शशिकांत सुपले सर. कोणीतरी बोला, हात वर करून बोला. ठीक आहे. थँक्यू सर तुम्ही आन्सर दिल्याबद्दल.
ह्याच गोष्टीकडे येतो मी आता, की आपल्याकडे पैसे येतात त्याचे 2-4 टाईपचे अकाउंट असतात. एक असतं सेव्हिंग अकाउंट, एक असतं सॅलरी अकाउंट विच इज अगेन सेव्हिंग अकाउंट, आणि करंट अकाउंट असतं जे बिझनेसमॅन वापरतात. बरोबर आहे. हे आलेले पैसे, सॅलरीचे जे पैसे आलेले आहेत ह्याच्यातून खरं तर पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जे आता सरांनी एक्सप्लेन केलं, की आलेले पैसे डे 1 ला डे 2 ला हे इन्व्हेस्ट झाले पाहिजे. आणि जर SIP ची कॉन्सेप्ट आपल्या आयुष्यात असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. समजा 1 तारखेला सॅलरी होत असेल तर 4-5 तारखेची SIP असली तर ते त्या तारखेला पैसे कट होऊन जातात. ठीक आहे. पण जर आपण असं ठरवलं की आलेले पैसे आधी सगळे खर्चू आणि मंथ एंडला राहिले तर इन्व्हेस्ट करू, तर असं कधी होत नसतं. पण आज आपला इन्व्हेस्टमेंट हा विषय नाहीच आहे. आपला विषय थोडासा आहे की आलेले पैसे जे महिन्याला लागतात त्याला कसं मॅनेज करायचं. तर पैसे आले तर आपल्या कुठल्या कुठल्या अकाउंटवर येतंय मी तर दिलेलं आहे. सेव्हिंग अकाउंट ऑर सॅलरी अकाउंट ऑर करंट अकाउंट, इथे आपले पैसे येतात. नेक्स्ट, आपण खर्च कधी करतो हा माझा क्वेश्चन आहे. त्याला आन्सर तुमचे असतील की कोणीच असा व्यक्ती नाही की पहिल्या दिवशी सगळा खर्च करून टाकतो. हळूहळू त्याचा खर्च होत राहतो. लाईट बिलच्या दिवशी लाईट बिल भरेल, डीमार्टला ज्यावेळेस जाईल त्यावेळी डीमार्टचं बिल भरेल, किराणा भरायचं त्यावेळेस किराणाचं बिल भरेल. रोज थोडे थोडे पैसे आपण खर्च करतो. मग हे पैसे आपल्या सेव्हिंग अकाउंटवर असेच आयडल स्थितीत असतात. जर तुम्ही सॅलरीड असाल तर तिथे तुम्हाला 2-2.5%, 3% व्याजदर मिळेल. आणि बिझनेसमॅन जर असतील या सेशन मध्ये तर तुमचे पैसे करंट अकाउंटवर जे आलेले आहेत ते ऍज इट इज करंट अकाउंटवर पडून असतात आणि त्याच्यावर 0% व्याज मिळत असतं. सॅलरीड असेल तर 2-2.5-3% व्याजदर मिळत असतो आपल्याला. आता ह्याला थोडं आपल्याला स्मार्ट पद्धतीने मॅनेज कसं करायचं हाच आपला आता सेशन आहे. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला लागतील 2 ट्रान्झॅक्शन. कुठले कुठले? एक ट्रान्झॅक्शन आहे पहिलं स्विच टू डेट फंड. दुसरं ट्रान्झॅक्शन आहे स्विच बॅक टू करंट ऑर सेव्हिंग अकाउंट ऍज पर नीड. आता हे खूप छोट्या 2-4 वाक्यात सांगितले. अजून एक्सप्लेन मी करणार आहे हे. तर तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन करायचं. आज जो व्यक्ती व्हॉट्सअप वापरू शकतो, जो व्यक्ती फेसबुक वापरू शकतो, जो व्यक्ती गुगल पे, फोन पे वापरू शकतो, तो व्यक्ती हे मी जे काय म्हणतो ते करू शकतो. ठीक आहे. हे काय खूप अवघड, खूप रिस्की, खूप हेडेक देणारी गोष्ट आहे अशातला कुठलाही भाग नाही. इथे सॅलरीड वाला सुद्धा आणि बिझनेसमॅन व्यक्ती सुद्धा हे सगळेजण इथून कसे पैसे कमवू शकतो ते मी सांगतो. आता पुढचा पॉइंट आहे, हे मी इथे 4 पॉइंट दिलेत तुम्हाला. फर्स्ट वन, यू गॉट द मनी. सेकंड वन, तुम्ही खर्च हळूहळू करता. थर्ड, तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन करायचे. ते कसे करायचे ते आपल्याला कुठं करायचे ते बघू. आता हे कसं करणार आपण इम्प्लिमेंट, त्याच्यासाठी आपल्याला एक अकाउंट पाहिजे. आता या अकाउंटची कॉस्ट एवढी असू नये जेवढे आपण इंटरेस्टच्या रूपात मिळवणार तेवढ्या अकाउंटलाच पैसे चालले. राईट. तर माझं पहिलंच स्टेटमेंट इथे तुम्हाला दिसत असेल तर अकाउंट इज फ्री अकाउंट. राईट. इथे लिहिलंय की मी अकाउंट कसले असले पाहिजे, हे फ्री अकाउंट पाहिजे. ह्याच्यात ट्रान्झॅक्शन फी पण नाही पाहिजे. आपल्याला घेताना विकताना ट्रान्झॅक्शन फी नाही लागली पाहिजे. आणि 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायला नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपलं हे काम झालं पाहिजे. ठीक आहे. तर गोल कळलं आपलं की आलेले पैसे आपण एकाच ठोक्यात खर्च करत नाही, तर त्या सेव्हिंग बँक वरच्या पैशाला किंवा करंट अकाउंटच्या पैशाला थोडंसं 2-4 ट्रान्झॅक्शन करून आपण कसं पैसे मिळवू शकतो ते आपल्याला बघायचं. तर आता येऊया, हे सगळं अचीव्ह करण्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडची हेल्प घ्यायला लागेल. म्युच्युअल फंड म्हणजे काय हे सगळ्यांना कळत असेल, कळत नसेल तरी ते सुद्धा मी पुढच्या 5 मिनिटात सांगतो. आता म्युच्युअल फंडच्या टाईपवर यायच्या आधी आपण म्युच्युअल फंड असतो काय हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड कडे येऊया. तर पहिला म्युच्युअल फंड म्हणजे काय असं सांगतो. एक AMC नावाची गोष्ट असते, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. ऍसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ICICI प्रुडेन्शियल असेल, ICICI असेल, HDFC असेल, मिराई असेट असेल किंवा एडलवाईज असेल. या सगळ्या कुठल्या कंपन्या आहेत त्या आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीकडून पैसे घेतात आणि मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी चालतात तिथे ते पैसे इन्व्हेस्ट करतात. आता मार्केटमध्ये काय चालतं, तर आपण उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी कन्झ्युम करतो त्याच मार्केटमध्ये विकल्या जातात. ज्याची गरज आहे तेच विकलं जाईल ना. डीमार्ट मध्ये गेल्यावर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच तिथे ठेवल्यात म्हणून तर डीमार्ट मध्ये आपण जातोय. आणि ज्या गरजेच्या नाही त्याच्यापेक्षा 10 गोष्टी एकटा आणतोय, तो वेगळा प्रश्न झाला. पण ज्या गरजेच्या गोष्टी त्या रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विकण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये होतोय. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आपण उठल्या उठल्या ब्रश करतो त्यासाठी आपल्याला टूथपेस्ट लागते. त्याच्यानंतर आपण आंघोळ करतो. तर आंघोळ करण्यापासून पावडर लावेपर्यंत आणि डिओ लावेपर्यंत आपण हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्ट वापरतो. आता इथे ह्या सेशन मध्ये मी बऱ्याच कंपन्यांची नावं घेईल.
ह्याचा अर्थ असा नाही की त्या कंपनीमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करायला पाहिजे. डिस्क्लेमर आधीच दिलेलं आहे मी. विथ युअर फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला हे सगळे डिसिजन घ्यायचे. पावडर लावेपर्यंत, डिओ मारेपर्यंत आपण हिंदुस्थान युनिलिव्हर बरोबर असतो. घरातून बाहेर पडताना आपल्याला लागते गाडी. गाडी जर टू व्हीलर असेल तर आपल्याला हिरो होंडाची असेल, वेगळे झाले हिरो वेगळी, होंडा वेगळी, बजाजची असेल. जर टू व्हीलर वापरत नसेल तर आपल्याकडे फोर व्हीलर असेल, कुणाची मारुतीची असेल, कुणाची अजून वेगळ्या कंपनीची असेल. ही गाडी घरातून बाहेर काढू हो खरं, पण ऑफिस पर्यंत पोहोचायला आपल्याला आयदर एचपीसीएल कडे जायला लागेल किंवा बीपीसीएल कडे जायला लागेल. एचपीसीएल हिंदुस्थान पेट्रोलियम, बीपीसीएल भारत पेट्रोलियम. तर एचपीसीएल बीपीसीएल हे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकावं लागेल, डिझेल टाकावं लागेल, सीएनजी टाकावं लागेल. जो कोणी सीएनजी मॅन्युफॅक्चर करतोय त्याच्याकडून तो सीएनजी येणार आहे. तर ऑफिसला जाईपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करू. ऑफिसला गेल्यावर आपण नेस कॉफी घेऊ. दिवसभर ऑफिसमध्ये बसू. ज्या ऑफिसमध्ये तुम्ही बसलेला आहे ते ऑफिस आहे बिल्डिंग. जी बिल्डिंग बनवायसाठी तुम्हाला लागलं होतं स्टील, ती बिल्डिंग बनवायसाठी तुम्हाला लागलं होतं सिमेंट, ती बिल्डिंग बनवायसाठी तुम्हाला लागलेलं आहे फर्निचर. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्या म्हणजे मार्केटमध्ये कोणीतरी त्या विकल्या, म्हणून तर आपण त्याचा आज बेनिफिट घेत आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये ज्या विकल्या जात आहेत, खायला लागणाऱ्या अन्नापासून अंगावर घालायला लागलेले कपडे, आपल्या हातात हा जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलला रिचार्ज करतो जिओचा, इथून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेअर मार्केटशी रिलेटेड असतात. तर जे मार्केटमध्ये चालतं त्याच कंपनीमध्ये पैसे गुंतवले जातात म्युच्युअल फंड कंपन्यांकडून. मग म्युच्युअल फंड कंपनीमध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा पैसा इन्व्हेस्ट केला जातो त्यावेळेस जशी महागाई वाढते, जशी सेल्स वाढतो, आता जीएसटी कमी झाला म्हणून बऱ्याच लोकांनी गाड्या घेतल्या, बरोबर आहे. गरज असताना पण घेतल्या, गरज नसताना पण घेतल्या. तो एक विषय वेगळा आहे सर. मल्लिकार्जुन सर कधीतरी ह्या विषयावर पण बोलू की गाडी कधी घ्यावी, कशी घ्यावी, कोणती घ्यावी. पण आज तो विषय नाहीये. पण जीएसटी कमी झाला म्हणून सगळ्यांनी गाड्या घेतल्या, सेल्स झाला म्हणून ऑटो इंडस्ट्री बूम मध्ये आली. ऑटो इंडस्ट्री बूम मध्ये आली, ऑटोमॅटिक म्युच्युअल फंड वाढायला लागला. राईट. सो इफ देर इज अ सेल्स देर इज अ प्रॉफिट. इफ देर इज अ प्रॉफिट ऑटोमॅटिकली आपल्या म्युच्युअल फंडची एनएव्ही वाढते. 2, 4, 5 मिनिटं म्हणलं, 10 मिनिटं घेतले, पण ह्यात तुम्हाला, मला असं वाटतंय की तुम्ही घरात ब्रिटानियाचं बिस्किट खाताय तर ब्रिटानियाच्या शेअरची प्राइस वाढते, आणि फॉर्च्युनेटली ती म्युच्युअल फंड कडे असेल तर म्युच्युअल फंडची पण प्राइस वाढते. तर मला सांगायचं आहे की आपण रोज उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या मार्केटमध्ये कुठल्या ना कुठल्या कंपनीशी रिलेटेड असतात, आणि त्या कंपन्या कुठल्या बाय करायच्या हे तुम्हाला आम्हाला डोक्याला त्रास नको म्हणून आपण म्युच्युअल फंड मध्ये जातो. म्युच्युअल फंड मध्ये मॅनेजर असतो, फंड मॅनेजर, जो ही इज क्वालिफाईड टू बाय द कंपनीज. कुठली कंपनी घ्यायची तो ठरवेल, आणि आपला पैसा 1 रुपया पण बुडणार नाही. हे माझं पहिल्यापासून ब्रीदवाक्य आहे. आपण कोष्टी आहोत, आपण खूप कष्टाने कमवतो आणि आपण पैसे पण त्या पद्धतीने वापरले पाहिजे, आणि 1 रुपया पण आपला वेस्ट नाही गेला पाहिजे. त्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये यायला पाहिजे. तर म्युच्युअल फंड मध्ये काय काय असतं, तर डेट फंड नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यावर आपण थोड्या वेळात बोलणार आहोत. त्याच्यानंतर डायरेक्ट इक्विटी फंड असतो, हायब्रिड फंड असतो, आणि असे बरेच फंड असतात. सेक्टोरियल फंड सुद्धा असतात, म्हणजे फार्मा सेक्टर असेल, रिअल एस्टेट वर पैसा असेल, असे वेगवेगळे सेक्टर्स असतात. ऑटो आहे, आयटी आहे, असे वेगवेगळे सेक्टर असतात. तर आजचा सेशन हा फक्त आणि फक्त डेट फंड वर रिलेटेड आहे. ठीक आहे. आजचा सेशन हा काही वेल्थ क्रिएशन बद्दल नाहीये. फक्त आपल्या अकाउंटवर जे पैसे आहेत त्याच्यावर 4 पैसे वाढवून कसे मिळू शकतात, 4 पैसे म्हणता म्हणता 4,000 होतील, 5,000 होतील, 10,000 होतील, 50,000 होतील, कसे होतील ते बघू. आता स्लाइडवर तुम्हाला काय दिसतंय, त्या स्लाइडवर मी तुम्हाला डेट फंड दिलंय, आणि पुढे मी लिहिलंय मुद्दाम कीप सिम्पल. हे मी तुम्हाला थेरटिकल सांगत आहे, पण एवढं काय यात डोकं लावून त्रास करण्यासारखी काही गरज नाहीये. पहिल्यांदा लिहिलंय फर्स्ट पॉईंट इज व्हेरी शॉर्ट टाइम. ज्याचं 1 दिवसापासून 3 दिवसापर्यंत जो आहे इथं फंड आणणार आहे त्याने ओव्हरनाईट फंड और लिक्विड फंड इथे पैसे ठेवायला पाहिजे. ते फंडचं नाव आहे. वेन यू विल सर्च तुम्हाला ओव्हरनाईट फंडची लिस्ट येईल, लिक्विड फंडची पण लिस्ट येईल, डोंट वरी. सेकंड आहे आपलं गोल 3 महिने ते 12 महिने आहे. तर 3 महिने ते 12 महिन्यामध्ये आपण अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्स किंवा लो ड्युरेशन फंड्स हे आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकतो. लास्ट आहे मीडियम टर्म, याला आपण शॉर्ट टर्म असं सुद्धा म्हणतो. मीडियम म्हणजे काय, 12 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत. आता ह्या बडबडीत तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की ज्याला 3 वर्षापर्यंतच गोल आहे, 3 वर्षापर्यंतच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांनी डायरेक्ट इक्विटी फंड मध्ये उडी मारायची नसते. स्मॉल कॅप पळा लागला म्हणून मी स्मॉल कॅप घेतला का, तर पुढच्या वर्षी मुलीची फी भरायची 1.5 लाख, 1.5 लाखाला थोडेसे वाढून येतील म्हणून घेतलं स्मॉल कॅप. स्मॉल कॅप आला 1 लाखाला, 10 वर्षात स्मॉल कॅप 1 लाखाच्या वरच जात नाही. राईट.
सो गोल काय आहे त्याच्यानुसार कुठला फंड घ्यायचा, दॅट इज ऑलरेडी डिफाईन्ड. आणि हे तुम्हाला सांगणारा कोणता व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे. म्हणून सांगितलं की डेट फंड मध्ये अशी वेगवेगळी ड्युरेशन असतात, त्याच्यानुसार आपण कुठला फंड घ्यायचा हे आपल्याला ठरवायला लागतं. आता पुढच्या स्लाइडवर जातो. हा जो ग्राफ आहे, हा असा ग्राफ कधी आयुष्यात म्युच्युअल फंड मध्ये बघायला मिळत नाही, पण हा डेट फंड मध्ये बघायला मिळतो. व्हॉट इज दिस डेट फंड? दिस इज नथिंग बट एफडी. सिंपल भाषेत बघायला गेलो, मी ह्याला बोलायला गेलो तर एफडी आहे. पण एफडी इज लिंक्ड विथ बँक. एफडी करायला मला बँक लागते ना, म्हणून ह्याला डेट फंड जर म्हटलं तर ह्याला म्युच्युअल फंडचं अकाउंट लागतं. डेट फंड म्हणजे काय, जिथेही एफडीच आहे, पण ह्या एफडी साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉक इन नाही. आता मला सांगा, तुम्ही बँकेत जर 1 वर्षासाठी एफडी केली, ठीक आहे, आणि 6% 7% तुम्हाला व्याजदर बँकेने गॅरंटेड दिला, डे 1 ला लिहून दिला, आणि तुम्ही 365 दिवस थांबायच्या ऐवजी 360 दिवसच थांबला. आता 360व्या दिवशी इमर्जन्सी आली आणि मला 360व्या दिवशी पैसे काढायचे, तर काय होतं? कोणीतरी एक जणांनी सांगा, एकटाच बडबड करतोय. 365 दिवसाची एफडी केली 1 वर्षाची आणि 360व्या दिवशी एफडी काढली, काय होईल? पहिलं तर प्री मॅच्युरिटी विड्रॉवल चार्जेस लागतात त्याचे. येस येस, युवराज सर बोला अजून. प्री मॅच्युअर क्लोजरची पेनल्टी लागते. येस, अजून रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळणार मग? प्रो रेटावरती रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. येस, इट डिपेंड्स ऑन बँक टू बँक. थँक्यू फॉर बोथ आन्सर्स. की तुम्ही प्री मॅच्युअर क्लोज करताय म्हणून तुम्हाला पहिले पेनल्टी लावली जाईल. कुठे 1% लावली जाईल, कुठे 1.5% लावली जाईल, डिपेंड ऑन बँक टू बँक, राईट. अपार्ट फ्रॉम दॅट प्रो रेटा कोण देईल? कोणी म्हणेल सेव्हिंग बँकचा इंटरेस्ट देणार आहे मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही 6-7%च्या इच्छेसाठी एफडी केली आणि 5 दिवस आधी ब्रेक केली म्हणून तुम्हाला 1%चा फाईन पण लावला आणि सेव्हिंगचा रेट ऑफ इंटरेस्ट तुमच्या गळ्यात घातला. इन शॉर्ट, राईट. सो यू आर बाउंड टू होल्ड टिल व्हॉट यू डिसाइडेड. 1 वर्ष बोलला, 1 वर्ष थांबायला लागेल. 3 वर्षाची एफडी केली, 3 वर्ष थांबायला लागेल. आता इथं येऊ. हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर ना, हा कुठल्या तरी एका म्युच्युअल फंडचा आहे, डेट फंडचा आहे. मी इथं ना कंपनीचं नाव लिहिलंय, कारण हे आम्हाला डायरेक्ट मॉब मध्ये सांगायला अलाउड नाही, त्यामुळे XYZ सेव्हिंग फंड असं मी लिहिलेलं आहे. त्या फंड मध्ये 37,000 कोटी रुपये लोकांनी असे ठेवलेले आहेत डेट फंड म्हणून. त्याचा एक्झिट लोड नील आहे. आता हे काय नवीन आणलं एक्झिट लोड? तर जसं तुम्ही एफडी 365 दिवसाची केली आणि तुम्ही 360व्या दिवशी बाहेर यायला लागला, तर तुम्हाला तिथं एक्झिट लोड लावलाय म्युच्युअल फंडच्या भाषेत. बँकच्या भाषेत ती पेनल्टी लावलेली आहे. तर म्युच्युअल फंड मध्ये पण असा म्युच्युअल फंड आपण घ्यायचा असतो ज्याचा एक्झिट लोड नील पाहिजे. म्हणजे मी केली एफडी म्युच्युअल फंड मध्ये, डेट फंड मध्ये मी पैसे पार्क केले, पण काढताना मला कुठल्याही प्रकारचा फाईन नाही लागला पाहिजे. डेट फंड मध्ये जनरली एक्झिट लोड हा 7 दिवसासाठी असतो किंवा 5 दिवसासाठी असतो. कुठल्या कुठल्या डेट फंड मध्ये एखाद्या महिन्याचा असतो. तर ते बघून घ्यायला पाहिजे आपण की एक्झिट लोड किती आहे. मी हे एक्झाम्पल जे दिलेलं आहे दॅट इज फॉर एक्झिट लोड विच इज नील. आता इथे तुम्हाला थोडस रिटर्न्स दिसत आहेत बघा. मला थोडस पिक पेन नाही होणार, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसतंय 3 मंथ्स साठी बघा, रिटर्न आहे 1.35%. 6 मंथ साठी रिटर्न आहे 3.20% आणि 1 इयर साठी रिटर्न मिळालेलं आहे 7.24%. तर मला सांगा, तुमचे जे गोल्स आहेत, लाईक मुलीचं एज्युकेशन, मुलीचं लग्न, मुलाचं एज्युकेशन, मुलाचं लग्न, रिटायरमेंट प्लॅनिंग, ह्या ज्या काही गोष्टी SIP च्या माध्यमातून चालू आहेत, ती गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. हे काय चाललंय, महिन्याला जो तुमचा खर्च होतोय किंवा बिझनेसमॅनचा जो पैसा करंट अकाउंटवर पडून आहे, त्या पैशातनं कसं आपण एफडी सारखा रेट ऑफ इंटरेस्ट जनरेट करायचा, त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला त्या पॉइंटवर आणतोय, कारण तुम्हाला परत असं वाटून आज जाताना की अरे म्युच्युअल फंड तर 12-15% रिटर्न देतो आणि हे शिवशरणात प्रतिष्ठानकडून, शिवशरणात सिक्युरिटीज कडून दीपक कोष्टी येऊन 7-8% काय सांगून गेले, असं कन्फ्युज होऊ नका. हे फक्त आणि फक्त महिनाभर पैसे बँक अकाउंटवर ठेवण्यापेक्षा महिनाभर डेटा अकाउंट मध्ये कसे ठेवायचे त्याच्याबद्दलचे डिस्कशन चालू आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय की ऍव्हरेज 7% हा एक फंड आहे, त्याचे मिळालेले आहेत. हा काय मी बेस्ट फंड काढला अशातला भाग नाही. तुम्ही सुद्धा लिक्विड फंड सर्च करू शकता इफ यू आर एक्सपर्ट इन म्युच्युअल फंड, आणि लिक्विड फंड किंवा सेव्हिंग फंड मध्ये तुम्ही हे अशा प्रकारे पैसे पार्क करू शकता. आता पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण.
आता तुम्हाला करायचं काय? तुम्हाला 2 ट्रान्झॅक्शन करायचे. तुम्ही मला कुठं करू सर? आमच्याकडे सेव्हिंग बँक, करंट बँक, सॅलरी अकाउंट हे सगळं आहे. हे पुढचं जे काय बोलताय ते नाहीये. आता ते नसेल तर त्याला पण सोल्युशन आहे, त्याच्यात अकाउंट काढून देईल मी. जे ज्याच्याकडे आहे त्याला सांगतो, नसेल तर ते अकाउंट काढणं काही खूप अवघड गोष्ट नाही. 10-15 मिनिटाचं काम आहे. ते अकाउंट आपण ओपन करू आणि हे चालू करू. आता इथे हेडिंगच दिले मी 2 ट्रान्झॅक्शन्स. 2 ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? तुम्हाला सेव्हिंग अकाउंट वरून किंवा करंट अकाउंट वरून किंवा तुम्ही त्याला सॅलरी अकाउंट म्हणत असाल तर सॅलरी अकाउंट मधून तुम्हाला जे महिनाभर पैसे लागणार आहेत ते महिन्याच्या पहिल्या दिवशी पैसे नाही लागत तुम्हाला. तर जेवढे लागतात तेवढे छोटीशी अमाऊंट सेव्हिंग बँकवर ठेवा. बाकी सगळे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड अकाउंटला ट्रान्सफर करा. हे अकाउंट तुम्हाला लाईफ टाईम फ्री मिळणार आहे. आणि ज्यावेळेस ते लाईव्ह अकाउंटवर जे काही तुम्ही म्युच्युअल फंडचे पैसे ठेवले शॉर्ट ड्युरेशन साठी, समजा 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, 20 दिवसासाठी ठेवले असतील तर ते पैसे बॅक टू सेव्हिंग अकाउंट तुम्ही घेऊ शकता, म्हणजे म्युच्युअल फंड विकून. मग ह्याच्यामध्ये जो काही तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे दॅट इज अगेन ऍज पर डेट फंड रिटर्न. मी इथं दिलेलं आहे तुम्हाला 3 मंथचा रिटर्न. आता इथं जर बघितलं ह्या चार्टवर तुम्ही जर प्राइस प्लॉट केली तर रोज याची प्राइस वाढते. रोज याची प्राइस वाढते म्हणजे काय? तर रोज तुम्हाला एफडी सारखा इंटरेस्ट रेट जो काही जनरेट होणार आहे तुमच्या फंड व्हॅल्यू मध्ये ऍड होणार आहे. तर असं नाही होणार की 3 महिन्यांनी ते ऍड होईल, 6 महिन्यांनी ऍड होईल, 1 वर्ष मॅच्युरिटी झाल्यावर ऍड होईल, असं नाही होणार. एनएव्ही जी असते, एनएव्ही नेट असते, ती एनएव्ही रोज वाढते डेट फंड मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यात 1 रुपया वाढू नाही तर 10 रुपये वाढू, तुम्ही किती रुपये इन्व्हेस्ट करणार त्याच्यानुसार ती वाढत जाते. पण ऑन अन ऍव्हरेज तुम्हाला अॅन्युअल 7% आसपास रिटर्न भेटू शकतात, असं इथे मी तुम्हाला सांगत आहे. आता परत येऊ इथं, तुम्हाला करायचं काय आहे? हे ट्रान्झॅक्शन करत बसायचं आहे. सेव्हिंग टू म्युच्युअल फंड अकाउंट, म्युच्युअल फंड अकाउंट बॅक टू सेव्हिंग, जेव्हा बिल येईल किंवा गरज येईल तेव्हा. आता हे करण्याचे दिवस कोणते? आता हे थोडस हे फक्त आणि फक्त ही स्लाइड जी आता ओपन आहे समोर ही बिझनेसमॅन साठी आहे. म्हणजे जे बिझनेसेस करतात त्यांच्यासाठीची स्लाइड आहे. थोडस मी मध्ये पॉज घेतोय. सगळ्यांना ऐकू येतोय माझा आवाज? हो सर, येतोय सर. ओके, चलो. आता हे फक्त आणि फक्त बिझनेसमॅन साठी अप्लाय होईल. सॅलरीड साठी त्यांनी त्याच्या पद्धतीने ह्याला मॉडीफाय करू शकतात. आता येऊ मेन मुद्द्यावर. आता बघा, एखादा व्यक्ती बिझनेस करतोय म्हणजे तो पेमेंट कधी करायचं किंवा माल कधी विकत घ्यायचा ह्याच्यावर सगळे डिसिजन मेकर तो आहे. बरोबर आहे. आता बिझनेसेस वेगवेगळे असतात. कुणाचा मेडिकल शॉप असेल, कुणाचं फर्निचरचं शॉप असेल, कुणाचं खताचं दुकान असेल, कुणाचं अजून काय असेल. तर आपण रोज रोज खरेदी करत नाही. बरोबर आहे. आपण एखादा बिझनेस करतोय. आता स्पेशल एकच एक्झाम्पल घेऊया. कुठलं घ्यायचं? इथं कोण बिझनेसमॅन आहे? एखाद्याचं बिझनेसचं मला बिझनेस सांगा, मी त्या रिलेटेड रिलेट करून एक्झाम्पल देतो. कोणी बिझनेसमॅन आहे याच्यामध्ये आता? वरद मेडिकल. मेडिकल वाचलं. बिझनेसमॅन कोणी आहे याच्यामध्ये? प्रशांत टोणे. नाही सर, नाही सॅलरी. ओके. ठीक आहे. आपण एक सॅलरीड हे सॅलरीडला पण आपण मॅप करू. आधी एक बिझनेस घेऊ. फॉर एक्झाम्पल एक फर्निचरचं दुकान आहे. चला एक एक्झाम्पल घेऊ. फर्निचरचं दुकान घ्या, मेडिकल दुकान घ्या, काय पण घ्या. माणूस रोज रोज फर्निचर ऑर्डर करत नाही. माणूस रोज रोज मेडिकल मधला जो माल संपलाय तो रोज रोज ऑर्डर करत नाही. तुम्हाला हे लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे तुमच्या शॉप मधला किंवा तुमच्या बिझनेस मधली जी गोष्ट तुम्हाला बाय करायची आहे ती तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी ह्या 2 दिवसात बाय करा. किंवा कुणाचं पेमेंट थकीत असेल, ज्याचा माल ऑलरेडी आलाय पण त्याचं पेमेंटच आपण केलं नाही, त्याचं पेमेंट तुम्ही फक्त आणि फक्त बुधवारी आणि गुरुवारी करा. मारवाड्यांची स्टाईल आहे. ही मारवाड्यांची स्टाईल आहे. बुधवारी आणि गुरुवारीच पेमेंट करायचं, बाकी दिवशी कोणाला पैसे द्यायचे नाही. मात्र राहिलेले दिवस काय करायचं? आता राहिलं बुधवार गुरुवार अकाउंटवर पैसे पाहिजे मला, करंट अकाउंटवर स्पेशली. बुधवार गुरुवार करंट अकाउंटवर पैसे ठेवले आणि शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार आठवड्यात दिवस 7 त्यातले 5 दिवस आपण ह्या पैशाची एफडी करू शकतो. कशी करू शकतो ते इथं दिलंय. ट्रान्झॅक्शन कधी करायची तर लिहिलंय मी. ट्रान्झॅक्ट
ट्रान्झॅक्ट मंडे इव्हनिंग, सोमवारी संध्याकाळी और मंगळवारी सकाळी 10 वाजायच्या आत तुम्हाला जेवढे काही पेमेंट्स करायचे आहेत ना तेवढ्या पैशाची लिक्विड फंड मधून विड्रॉ मारा. ती तुम्हाला बुधवारी सकाळी तुमच्या अकाउंटवर येईल. त्याला टाइम लिमिट आहे हा. सोमवारी संध्याकाळी करा किंवा मंगळवारी सकाळी करा, म्हणजे मंगळवारच्या रेटनी तुम्हाला पैसे तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर और करंट अकाउंटवर माघारी येतील. हे तुम्ही पैसे बुधवारी आणि गुरुवारी वापरा. ज्याला त्याला कोणाला पेमेंट करायचंय करा. जे काय राहिलेले पैसे आहेत पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन करा. तुम्ही काय करा हॅलो आता हॅलो शुक्रवारी. हा, याला एक्झिट लोड नसतो का? एक्झिट लोड नसणारे सुद्धा डेट फंड घेता येतात. ओके, थँक्यू. येस. तर मंडे इव्हनिंग और ट्युजडे इव्हनिंग तुम्ही ट्युजडे मॉर्निंगला तुम्ही काय करणार, विड्रॉल ट्रान्झॅक्शन टाकणार आहे. तुमच्याकडे 2 दिवस पैसे वापरला आले. सेव्हिंग इंटरेस्ट करंट अकाउंट इंटरेस्ट 0 आहे. सेव्हिंगचा थोडाफार मिळतोय. इंटरेस्ट 2 दिवसासाठी घ्या. करंट अकाउंटचा 0 इंटरेस्ट ऍक्सेप्ट करा. सेव्हिंग बँकचा 2-2.5% इंटरेस्ट रेट ऍक्सेप्ट करा. आणि तुम्ही राहिलेले जे दिवस आहेत, किती दिवस राहिले आता आठवड्यातले? 5 दिवस राहिले. 7 दिवसापैकी 5 दिवस राहिले. ह्या 5 दिवसात तुम्ही एफडी इंटरेस्ट कमवा. आता एफडी इंटरेस्ट कसा कमवायचा, त्याच्यासाठी तुम्ही आता जे मी म्हणलं तसं डेट फंड मध्ये तुम्ही पार्क करू शकता पैसे. हे सॅलरीड अकाउंट वाला सुद्धा करू शकतो. त्याचं पण मी त्याच्यावर पण येतो. आता असं समजा की चला तुम्ही 2 दिवसाचं हे तुम्हाला खूपच कट्टाकट्टी वाटतंय म्हणून तुम्ही माझं ऐकलंच नाही, तुम्ही सोमवारीच पैसे विड्रॉ केले, मग आणि तुम्ही शुक्रवारी मी जे म्हणतोय गुरुवारी पैसे ठेवा ते तुम्ही समजा शुक्रवारीच ठेवले पैसे, तर आठवड्यातले 50-50% 3 दिवस करंट अकाउंटवर आणि 4 दिवस एफडी अकाउंटवर पैसे जरी तुमचे पडले तर 50-50% झालं. म्हणजे मला असं म्हणायचंय, तुमच्या बिझनेसमध्ये खेळतं कॅपिटल जर असेल 20 लाख रुपये, खेळतं कॅपिटल 20 लाख रुपये असेल तर ते 20 लाखाची एफडी तुमची 6 महिन्याची झाली आणि 6 महिने तुमचे ते पैसे करंट अकाउंटवर पडून राहिले. आता जे काही तुमचे 20 लाख रुपये हे 6 महिन्यासाठी एफडी झाली, त्याच्यावर व्याजदर मिळेल. किती मिळेल? समजा एक 6% मिळाला, 7% मिळाला. 7% व्याजदर जर मिळाला 20 लाखाच्या अमाऊंटवर, जी अमाऊंट तुमची 6 महिन्यासाठी तिथं पेंडिंग तिथं तुम्ही पार्क केली आहे, तर त्याला तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि रिटर्न काढा. सिंपल आहे. 20 लाख गुणिले 7 दोन्ही 14, 1.4 लाख रुपये. तर 1,40,000 रुपये तर तुमचे 7% 20 लाखावर नाही मिळणार, तर आता 6 महिने केले तर 3.5% मिळतील. तर 1,40,000 नाही मिळणार, 17,000 मिळणार. त्याला 2 मार्ग आहेत समजून घेण्याचे. आयदर 20 लाखाची एफडी 6 महिने समजा और 10 लाखाची एफडी वर्षभर समजा. वॉट इट. तर तुम्हाला 60 ते 70,000 रुपये असेच मिळतील. नॉमिनल 10-20 लाख रुपये बिझनेस मध्ये जो व्यक्ती घेऊन बसलाय त्याला 50-60,000 रुपये तर असेच मिळतील. हे तुम्हाला बँक समजून सांगायला येणार नाही किंवा कुठलाही म्युच्युअल फंड ऍडवायझर तुमच्या घरी येऊन हे सांगणार नाही. राईट. तर हे तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर अजून एकदा सांगतो. आधी हे सॅलरीड वाल्यांसाठी सांगतो. आता काउंट ऑलमोस्ट 24-23 झालाय. सॅलरीड खूप आहे त्याच्यात. ह्याला सॅलरीसाठी कसं मॅप करायचं सांग. तुमची सॅलरी झाली 1 तारखेला, ठीक आहे. सॅलरी झाल्या आजकाल कोणाला सांगावं लागत नाही क्रेडिट कार्ड वापरा म्हणून. गरज नसली तरी वापरतात. वापरा. आता क्रेडिट कार्ड कसं वापरायचं ते सांगतो. तुमचे थ्रू आउट द मंथ खर्च करा क्रेडिट कार्डवर, पण ते क्रेडिट कार्डचं लिमिट ठेवा 30,000, 40,000, 50,000. तुमचा जो मंथली एक्सपेन्स आहे फिक्स आहे तेवढंच लिमिट ठेवा ते क्रेडिट कार्डचं. फॉर एक्झाम्पल तुमचं क्रेडिट कार्डचं लिमिट आहे 50,000 रुपये, तर ते 50,000 रुपये आल्या तुम्ही ते डेट फंड मध्ये टाका. तुमचं बिल येतंय 5 तारखेला, बिल येते 20 तारखेला, भरायचं आहे 5 तारखेला. तुम्ही 30 तारखेला ते पैसे विड्रॉ करा आणि 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला ते पैसे तुमच्या अकाउंटवर येतील आणि 5 तारखेला बिल भरा. तोपर्यंत पुढची सॅलरी येते. मग ह्यात तुम्हाला असं दिसेल की माझी 50,000ची एफडी ही अशीच माझी तिथे राहिलेली आहे, ज्याला मी इमर्जन्सी फंड असं सुद्धा म्हणू शकतो. मग मला सांगा 50,000 रुपये आपले 7% डेट फंड मध्ये आपण जर पार्क केले, जे आपण रोज रोज वापरत नाही, तर त्या 50,000वर 7% 7-5-35 3,500 रुपये तर असेच येतील बघता बघता अकाउंटवर तुमच्या. हे मी 50,000 सांगतोय. आज माझ्या
कॉन्टॅक्ट मधल्या लोकांचे जेव्हा मी त्यांचा ऍव्हरेज MAB मंथली ऍव्हरेज बॅलन्स काढतो, हा लाखोमध्ये असतो हो. म्हणजे पगार 2 लाख होतोय आणि तो तसाच असतो अकाउंटवर महिना महिना. म्हणजे महिन्याचा EMI शेवटी असतो आणि डे 1 पासून पैसे तसेच असतात. का? तर माझा EMI आहे, कारचा EMI आहे, होमचा EMI आहे. मग ह्याला तुम्ही FDच्या रूपात पार्क करून त्याच्यावरचे पैसे एक्स्ट्रा अर्न करू शकता तुम्ही. तोच आजचा सेशन आहे. त्या स्लाइड मध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. आता इथे थोडंसं पॉज घेतो 2 मिनिटासाठी. इथे जर कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही थोडंसं मला विचारू शकता. ह्याला काही मिनिमम अमाऊंट आहे का? मिनिमम अमाऊंट असं ऍज सच काय नाहीये बरं का. पण एक तुम्ही आता हा सगळा एक्सरसाइज जर करायचा असेल आपल्याला, तर आठवड्यातनं आपल्याला 2 ट्रान्झॅक्शन करायचे. म्हणजे बिझनेसमॅनला आठवड्यातून 2 ट्रान्झॅक्शन करायचे आहेत आणि सॅलरीला महिन्यातून 1-2-3 ट्रान्झॅक्शन करायचे. 4 मॅक्सिमम 4. हे 4 ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकत असाल आणि ते 4 ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट तुम्हाला 3-3.5 हजार रुपये मिळत असतील, तर तुम्हाला 50,000च्या अमाऊंटला सुद्धा हे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. 25,000च्या अमाऊंटला जर तुम्ही केलं तर 3,500चे निम्मे 1,500-2 हजार रुपये तुमचा फायदा होईल. आता वर्षाच्या 1,500-2 हजारासाठी सगळं करायचं का? एखाद्या व्यक्तीला हे ऍक्सेप्टेबल आहे. आता मी जर तुम्हाला म्हणलं आता इथे 24 लोक आहेत, मी सोडून 23 लोक आहेत. आता ह्या सगळ्यांना 20 लोकांना मी नॉलेज दिलंय, सगळ्यांनी मला 1,000 पाठवा आजच्या. किती जण पाठवणार? कोण नाही पाठवणार. ह्याचा मला म्हणायचा अर्थ काय आहे की एव्हरीवन इज हॅव्हिंग व्हॅल्यू ऑफ 1,000 ऑल्सो. अहो 1,000 रुपये सोडा, 500ची पण व्हॅल्यू आहे आपल्याला आज. बरोबर. मग 500 रुपये मला पाठवा म्हटलं तर पाठवणार आहे का तुम्ही आज मला? कोणीच नाही पाठवणार. मग तुम्ही 10-12 हजार पण असे जरी ठेवत गेला तुम्ही, तरी ते 5-7 हजार रुपये बनवून देतील तुम्हाला. आणि जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यासाठी तर हे सोन्याची खाण आहे. त्या करंट अकाउंटवर काय मिळत नाही. लोकांचे 5-5 लाख 10-10 लाख तशीच पडून असतात. आता ज्याची ओडी आहे त्याला एक ठीक आहे की ओडीचं इंटरेस्ट रेट तिकडे 9% मॅच होतोय. त्याला ओडी नाही, त्या ओडी नसलेल्या करंट अकाउंटवर पैसे ठेवण्यापेक्षा काहीच मजा नाहीये. आय होप तुम्हाला कळलं असेल की किती अमाऊंटला हे करायचं. आजकाल 40-50 हजार नॉमिनल एका फॅमिलीचं, खरं तर 50,000लाही इम्प्लिमेंट केलं तर 3-3.5-4 हजार रुपये मला असेच मिळतील. आणि 10 लाखावर केलं तर तुम्हाला 60-70 हजार रुपये तर असेच मिळून जातील. अजून कोणाला ह्याच्यामध्ये समजलं नाही इम्प्लिमेंट कसं करायचं हे समजलं नाही असं कोण आहे का? सर हे SWP आणि मग ह्याच्यामध्ये काय फरक आहे? SWP जो SWP ही लिक्विड फंड मध्ये नसती करायची. SWP ही इक्विटी फंड मध्ये करायची असते, जिथे 14-15% रिटर्न मिळतात. आणि SWP ही 6% विड्रॉ करून घ्यायची असते. नाही सर, हे म्युच्युअल फंडाचं म्हणत नाहीये मी. बँकेला जे आता काही बँका स्वीप जी सेव्हिंगला सुद्धा आपल्याला FDचं रेट देते. ते सगळे बँक सुद्धा ते ऍक्च्युली स्वतःहून सांगत नाही, पण आपण करू शकतो. मग ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? इथे ट्रान्सपरन्सी खूप जास्त आहे म्युच्युअल फंड मध्ये. जेव्हा केव्हा मला हे कळलं होतं तेव्हा मी सुद्धा ते ICICI बँक मध्ये जाऊन ऍप्लिकेशन लिहून बाराबानगडी करून मी ते स्वीप अकाउंटच केलं होतं. अच्छा. पण ते स्वीप अकाउंटला मिनिमम 10,000, मिनिमम 15,000, मिनिमम 20,000च्या वर बॅलन्स गेला तरच ते तिकडे नेणार, तोपर्यंत नाही नेणार. ओके, हो बरोबर. आणि ते त्याच्यावर गेलं नेलं आणि अचानक आपण गरज पडली म्हणून काढलं तर मला असं कळलंय की ते सेव्हिंग बँक पेक्षा बेकार अवस्था ते करून देतात आपली. अच्छा. म्हणजे ते स्वीप अकाउंट हे 1,00,000-2 लाखच्या वरच्या लोकांना परवडतं. त्याचं 2-4 महिने तिथं पैसे पडून राहतात. आपले तर आपलं महिन्यामध्ये चाललंय आपलं. बरोबर. त्यामुळे स्वीप अकाउंट तसं तर परवडत नाही. ते फ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शनला काही कामाचं नाहीये असं मला वाटतं. तुम्ही तुमचं रिसर्च एकदा करू शकता. स्वीप अकाउंट पेक्षा भारी आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, थँक्यू. एनी अदर क्वेश्चन? हे इम्प्लिमेंट करायचं कळलं नाही असं? ओके, चला पुढे जाऊया. हॅलो. येस. याचं टॅक्सचं कसं करायचं? कारण जर आपण वीकली ट्रान्झॅक्शन करतोय आपण डेप फंड मध्ये, तर टॅक्सचं कसं करायचं? कारण टॅक्सला पण फरक पडेल ना. टॅक्सची स्लाइड आहे. टॅक्सची स्लाइड आहे पुढे. ओके. येस. टॅक्सचा मुद्दा येणार आहे 100%. ही स्लाइड रेडी आहे. हे सोडून अजून काय डाऊट? ओके, पुढे जाऊ आपण.
आता हे झालं कधी कधी कसं कसं करायचं. तर मी तसं तर दिलंय 5 डेज, तर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला मी सांगताना 6 महिनेच सांगतोय. त्याला 7 महिने सुद्धा एफडी होईल आपली, जर ते स्मार्ट पद्धतीने मॅनेज केलं तर. बिझनेसमॅन हा राजा असतो बरं का. बिझनेसमॅन हा राजा असतो. जेव्हा बिझनेसमॅन ठरवेल तेव्हा तो बाय करू शकतो, आणि बिझनेसमॅन जेव्हा म्हणेल तेव्हा समोरच्याला पेमेंट करू शकतो. तर बुधवार गुरुवार पेमेंट करणं हे काही खूप हेक्टिक, खूप अवघड अशातली कुठली गोष्ट नाहीये. बुधवार गुरुवारच नाही, ज्याने त्याने ज्याचे त्याचे तारीख वार ते ठरवावं, त्याप्रमाणे एकदा सवय लावून घ्यावी, म्हणजे आपल्याला आपल्या करंट अकाउंटवरच्या पैशावर सुद्धा काही ना काही पैसा लागून येईल. हे मी माझा विचार इथं मांडलेला आहे. जे माझ्या मित्र, गुजराती मित्र जे आहेत ते काय करतात समजून घेतलं, मला लक्षात आलं ते अशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणून आता हे सगळं मी थेरॉटिकली सांगितलं. तुम्ही म्हणणार हे असलं तुम्ही काय प्रॅक्टिकली केलंय कधी? तर चला येऊया. आता हे जे एक्झाम, हे जे स्क्रीनशॉट आहे, हे आत्ताच स्क्रीनशॉट आहे. दुपारी 12-12:30च्या आसपास आहे. ही स्लाइड्स बनवत असताना मी म्हणलं एक आपलंच एक्झाम्पल घेऊ घरचं. हे माझ्या पप्पांचं अकाउंट आहे, विठ्ठल विश्वनाथ कोष्टी. त्या पप्पांच्या अकाउंटवर मी पप्पांना एक ओव्हरनाईट फंड दिला होता. ओव्हरनाईट फंड द्यायचं कारण एकच होतं की त्यांना पण कळावं की बिना लॉकिंगची एफडी असते. आता थोडंसं माझे पप्पा कोण आहेत सांगतो. माझे पप्पा आहेत प्रायमरी टीचर. प्रायमरी टीचर म्हणलं त्यांना पहिल्यांदा वाटले असल्या क्षेत्रात का घुसला तू, काय प्रकार आहे हा, लोकांचे पैसे, कोणाचं काय झालं तर उद्या काय. मग त्यांना सांगावं लागतं मला की हे सेफ आहे, खूप छान आहे, लोकांचे पैसे वाढायचं मी काम करतोय, चांगलं काम आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग त्यांचं अकाउंट काढलं, त्यांच्या अकाउंटवर त्यांची त्यांची SIP केली 65 एजला. म्हणजे त्यांना पण कळावं की SIP पद्धत काय असते, आणि त्यांना पण कळावं की बिना लॉकिंगची एफडी काय असते. तर बिना लॉकिंगची एफडी मध्ये मी इथं नाव नाही सांगू शकत पब्लिक प्लेसला. इथे एक ओव्हरनाईट फंड मी घेतला होता. इथं नाव येण्यासाठी हा स्क्रीनशॉट घेतलाय. आणि ज्यावेळेस मला पर्सेंट ऑफ रिटर्न तुम्हाला दाखवायचे, आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला दिसतंय की 6% आसपास रिटर्न पप्पांच्या डेट फंडला मिळालेले आहेत. हे पैसे आता त्यांनी जर 1 वर्षाची एफडी केली असती तर कदाचित 7-8% मिळले असते. पण हा जो रिटर्न आहे ऍक्च्युअल मध्ये, हा माझ्याकडे जेवढे क्लायंट आहेत त्यातल्या क्लायंट पैकी माझ्या पप्पांच्या अकाउंटवर मी इम्प्लिमेंट केलेला आहे. जेव्हा केव्हा माझ्या ऑफिसला कोणी येतो त्याला मी हे अकाउंट ओपन करून दाखवतो. पर्सनली जेव्हा असतो तेव्हा हे मला हाईड करायला लागत नाही. पण आज हा व्हिडिओ रेकॉर्ड होणार, हा व्हिडिओ युट्यूबवर पडणार, तर मला पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन येऊ नये म्हणून या बऱ्याच गोष्टी हाईड केलेल्या आहेत. ह्याच्यात लपवायसारखं काही नाही, पण फंडचं नाव मला पब्लिक प्लेस मध्ये सांगता येत नाही. अदरवाईज तुम्हाला इथं जो सर्कल केलेला आहे एकदम राईट कॉर्नरला, इथे दिसतंय की 6%च्या आसपास रिटर्न हे बनतात, आणि खरंच बनतात. पुढे जाऊ. आता 2 ट्रान्झॅक्शन म्हणजे कुठले कुठले ट्रान्झॅक्शन. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे इकडचं राईट साईडचं, इन्व्हेस्ट ऑन थर्सडे इव्हनिंग. गुरुवारी संध्याकाळी एक ट्रान्झॅक्शन करायचं आहे आपल्याला झोपायच्या आधी, किंवा आपण खूपच बिझी बिझनेसमन असो, आपल्याला अजिबातच वेळ मिळत नाही, तर आपल्याला शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर 1-2 मिनिटं लागतात. गुगल पे, फोन पेला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ इथे लागतो. आपण काय करणार, इन्व्हेस्ट करणार गुरुवारी संध्याकाळी और शुक्रवारी सकाळी. शुक्रवारी सकाळी इन्व्हेस्ट केलं काय आणि गुरुवारी संध्याकाळी इन्व्हेस्ट केलं काय, तर आपल्याला NAV मिळणार शुक्रवारचा. म्हणजे शुक्रवारी एफडी केली असं गृहीत धरलं जाणार. ज्यावेळेस मी सकाळ म्हणतो ना, सकाळी 10 वाजायच्या आजची आहे माझ्यासाठी, 10-11 वाजायच्या आजची माझी सकाळ. 11 नंतर पुढे जाऊ नका. त्याच्यानंतर कट ऑफ टाइम, मग तुम्ही कधी इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये वेगळंच काय तर सुरू होतं. मला कट ऑफ टाइमच्या आधी इन्व्हेस्ट झाले पाहिजे, म्हणजे सकाळी 10च्या आत तुम्ही शुक्रवारी पैसे तुमच्या सेव्हिंग बँक मधून किंवा करंट बँक अकाउंट मधून इन्व्हेस्ट केले एका कुठल्या तर डेट फंड मध्ये. मग तुम्हाला एफडी इंटरेस्ट कुठल्या कुठल्या दिवसाचं मिळणार, तर तुम्ही विड्रॉ कधी करताय त्याच्यानुसार ते त्या दिवसापुरतं मिळणार. आता मी ते विड्रॉ लिहिले, किती विड्रॉ करायची सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी. सोमवारी संध्याकाळी विड्रॉ करा किंवा मंगळवारी सकाळी 10 वाजायच्या आधी विड्रॉ करा. तुम्हाला विड्रॉल रेट मिळणार मंगळवारचा. याचा अर्थ समजून घ्या. मी शुक्रवारी सकाळी ट्रान्झॅक्शन केलंय, मंगळवारी सकाळी विड्रॉल केलंय, तर मला शुक्रवारच्या रेटनी एफडी झाली आणि मंगळवारच्या रेटनी मी एक्झिट झालो. मग इथं खाली लिहिलंय एफडी फॉर फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे अँड ट्यूजडे. एफडी फॉर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. आठवड्यातले 5 दिवस एफडी झाली. विड्रॉ केली अमाऊंट सगळी केली, जेवढी पाहिजे तेवढी केली. डिपेंड्स, तुम्ही आता बिझनेस करताय,
किंवा सॅलरीड आहे म्हणल्यावर आपल्याला माहिती ना कशासाठी विड्रॉ करतोय आपण. आता हा जो पैसा विड्रॉ म्हणलोय आपण, हा बुधवारी सकाळी तुमच्या अकाउंटवर येणार. बुधवारी सकाळी 9 वाजायच्या, 10 वाजायच्या, 11 वाजायच्या तुमच्या अकाउंटवर येणार. बुधवारी सकाळी हा पैसा तुमच्याकडे आला. हा तुम्हाला वापरायला मी 2 दिवस दिलेत. बुधवारी वापरा, गुरुवारी वापरा, पुन्हा गुरुवारी संध्याकाळी एक ट्रान्झॅक्शन करा, और शुक्रवारी सकाळी ट्रान्झॅक्शन करा, पुन्हा 5 दिवस एफडीचा आनंद घ्या, पुन्हा विड्रॉ करा, पुन्हा वापरा. ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही पाहिजे. ह्यासाठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायचा आहे अशातला भाग पण नाही पाहिजे. हे फक्त तुम्हाला आज नॉलेजची गरज होती ती द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि ह्या एका स्लाइड मधून तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की अरे हे आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलंच नाही. आपण ते आरडी करत बसलो, आपण ते पिग्मी करत बसलो. पिग्मी करायची एक आपल्या इथल्या लोकांना खूप सवय आहे, चांगली सवय आहे सेव्हिंगची, पण पिग्मीचे वेगळे वेगळे ड्रॉबॅक आहेत. पिग्मी तर कोण करतंय का विचारणं योग्य नाही, पण पिग्मी करत असाल तुम्ही तर पिग्मी सुद्धा तुम्ही जर आधी मॅच्युरिटीच्या आधी घ्यायला गेले तर ते तर त्या स्टेट बँकच्या एफडी पेक्षा वेगळी अवस्था करून देतात पिग्मीवाले. आपले पिग्मीतनं पैसे काढायला गेला ते लोन चिपकावतात. जे लोन तुम्हाला परवडत नाही ते लोन तुम्हाला देतात. सो पिग्मी इज नॉट द राईट वे. ज्याला पिग्मीच करायची आहे त्यांनी रोज 500 रुपयाची पिग्मी इथं करा ना डेट फंड वर, ते पण पॉसिबल आहे. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढा. असं कोण म्हणलंय की तुम्हाला आठवड्याला ट्रान्झॅक्शन करा? इथं ना एंट्री टाइम फिक्स आहे ना एक्झिट टाइम फिक्स आहे. मी एक केस स्टडी दिली आहे व्यापाऱ्यांसाठीची. पिग्मीवाल्यासाठी काय आहे, तो दर आठवड्याला दर दिवशी 500 रुपये 500 रुपये 500 रुपये 500 रुपये डेट फंडवर जात आहेत. त्याला म्हणतो आपण डेली SIP. कशामध्ये? डेट फंड मध्ये. आणि तो माल भरतो ह्या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीला. ठीक आहे ना, ह्या दिवाळीच्या पुढच्या दिवाळी माल भरतोय तर पुढच्या दिवाळीच काढा 7-8% पैसे. तर हे सुद्धा पॉसिबल आहे. तिथं पिग्मी सुद्धा पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी व्हाईट मनी लागेल. पिग्मीवाल्याला आल्यावर तुम्ही कॅश काढून देता गल्ल्यात ना 500 रुपयाची नोट, पण इथं नोट नाही चालत, तिथं अकाउंटवर पैसे पाहिजे. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. पुढे जाऊ. आता हे 2 ट्रान्झॅक्शनचा बेनिफिट काय होईल ऍक्च्युली? आज एवढी वर्ल्ड कपची मॅच चालू असताना सगळेजण हे 20, 30, 40 जण माझ्या बरोबर 20 जण आज तुम्ही सगळेजण आलेला आहात, तर ह्याच्यात तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू भेटली पाहिजे म्हणून तुम्ही आलेला आहे, बरोबर आहे? तर इथं बघा तुम्ही ऍव्हरेज ज्याची 10 लाखची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची 20 लाखाचा पोर्टफोलिओ आहे किंवा 20 लाखाचा बिझनेस आहे, त्याचे 10 लाख 6% पार्क होत आहेत, तर तो व्यक्ती 60,000 रुपये मिळवू शकतो. आता मला कोणीतरी प्रश्न विचारला होता मॅडमनी एका की सर ह्याचं टॅक्सेशन कसं होतं? तर मी इथं टॅक्सेशन दिलंय. 30% टॅक्स हा काय फ्लॅट नाही आहे. जो 30% टॅक्स मध्ये जातो त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. आज त्याच्यावर पण बोलतो. आता आधी हे फिनिश करू. 30% टॅक्स लागायचा असेल तर तुम्हाला किती इन्कम पाहिजे त्याची ते सांगू शकेल कोणी? 30% टॅक्स स्लॅब मध्ये माणूस कधी जातो? जे 30% आहेत त्यांनी तर सांगा. 20 लाखाच्या पुढे ना? 20 लाखाच्या पुढे नाही, नवीन टॅक्सेशन मध्ये वेगळा आहे काहीतरी. 12 लाखाच्या पुढे. ओके, 12. हा सॉरी. 12 लाखाच्या पुढे नाही. अजून कोण सांगू शकतं? ₹12,70,000. एक मिनिट, माझ्याकडे एक PDF आहे, एका सेकंदात बघतो मी. 20%, 25%, 30%. 25,75,000. 25,75,000 जेव्हा इन्कम होतो, 25,75,000 रुपये जेव्हा इन्कम होतो, त्यातले 75,000 रुपये हे स्टँडर्ड डिडक्शन आहे. आणि 25 लाख जेव्हा उत्पन्न होतं तिथून पुढे तुमचा 30% स्लॅब चालू होतो. करेक्ट आहे? ऍज पर न्यू टॅक्स रेजिम. मला सांगा, 25 लाख रुपये इन्कम व्हायला आणि 30% मध्ये जायला तुम्हाला 50 लाखाचा बिझनेस करावा लागेल. कारण का? खाली लिहिलंय मी, जर तुमचा इन्कम 24 लाख असेल तर तो इन्कम तुमचा टॅक्स फ्री आहे ऍज अ बिझनेसमन. का? तर तुम्ही 50% तर एक्सपेन्स दाखवू शकता. हा CA तुम्हाला सांगितलंच असेल ना. 50% एक्सपेन्स दाखवलं तर 24 लाखाचा इन्कम झाला 12 लाख रुपये. 12 लाख तर नॉन टॅक्सेबल आहे. जर 12 लाख नॉन टॅक्सेबल असेल आणि तुम्ही या 10 लाखावर काम असं अशा पद्धतीने केलं असेल तर जे 60,000 रुपये व्याज जनरेट झालेलं आहे ते 60च्या 60 तुमचंच आहे. ते 60च्या 60 तुमचंच आहे.
आणि वर्स्ट केस घेतली मी, एखादा व्यक्ती 1 कोटी कमवतोय, त्याचा 1 कोटी नाही, एखादा व्यक्ती 50 लाख कमवतोय, 50 लाखच्या व्यक्तीला काय, त्याचं जीएसटी कंप्लायन्स हे ते येईल, एक्सपेन्स दाखवेल, सगळं दाखवेल, आणि त्यांनी 25 लाखाच्या आत जर प्रॉफिट दाखवला तरी पण तो 30% जात नाही. 30%चा स्लॅब हा 25 लाखाच्या वर आहे. 30%चा स्लॅब पुन्हा एकदा सांगतो की हा 25 लाखाच्या वर आहे. सो माणूस सहजासहजी 30%च्या स्लॅब मध्ये जात नाही, आणि गेला तरी सोल्युशन आहे. गेला तरी सोल्युशन आहे. कोण सांगू शकतं सोल्युशन? काय आयडिया कोणाला? टॅक्सेशनचं एका वाक्यात सांगतो की हे जर टॅक्स लागणार आहे तुम्हाला, हा इन्कम म्हणून तुमच्या इन्कम मध्ये ऍड होणार आहे. एफडीचा कसा इन्कम तुमच्या पॅकेज मध्ये ऍड होतो, त्याचाच हा तो इन्कम तुमच्या ह्याच्यामध्ये पॅकेज मध्ये इन्कम मध्ये ऍड होणार आहे. आता सांगा हा टॅक्स कसा वाचवायचा? कोणी सांगू शकेल? एक जण. सुप्रिया कोष्टी मॅडम. नाही सर, काय आयडिया नाही. अजून कोण आहे? अमित कुमार कोष्टी सर. नाही सर, आयडिया नाही. आयडिया पाहिजे. चला सांगतो आयडिया. तुमच्या घरात किती पॅन कार्ड आहेत? प्रत्येकाचे. प्रत्येकाचं एक. प्रत्येकाच्या अकाउंटवर 12 लाख रुपये इन्कम आहे? नाही. मग राहिलेले पॅन कार्डवर का नाही करू शकत? आन्सर मिळाला असेल सगळ्यांना. राहिलेले पॅन कार्ड असेच का ठेवलेत? 12 लाख रुपये प्रत्येक पॅन कार्डवर कमवूया ना. हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल आहे. कोणीतरी असं पण असेल उद्या म्हणणार मला की सर सगळे पॅन कार्ड 12 लाखाच्या वर आहेत, वडील जॉब मध्ये आहेत तर त्यांचा पगार येतो एवढा एवढा, आई जॉब मध्ये एवढा पगार, माझा एवढा, बायकोचा एवढा. असे पण चांगल्या फॅमिलीज आपल्या समाजात आहेत. आई वडील दोघांची खतरनाक सॅलरी आहे, मुलाची आहे आणि सुनेची पण आहे, सगळ्यांची आहे. यात एक पण 12 लाखाच्या आत नाही. ह्याच्यावर काय सोल्युशन? शेजाऱ्याच्या अकाउंटवर नाही करायचा, माघारी पैसे देणार नाही. मामी भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ नाही. पैशाच्या बाबतीत कोणाकडे पण पैसे द्यायचे नाही, पैसे स्वतःच्या अकाउंटवर पाहिजे. हा, ह्याच्यावर काय सोल्युशन? एनिवन कोणी सांगेल? मी सांगतो पण जरा अवघड आहे, सगळ्यांना शक्य नाही. हा सांगा सांगा. नाही, तुम्ही दुसऱ्या पॅन कार्डचा विषय काढला म्हणून माझ्याकडे 3 पॅन कार्ड आहे इतर. अजून एक सोपा मार्ग आहे. तुमचा मार्ग अजून छान असेल कारण तुम्ही बिझनेस मध्ये खूप वर्ष झाले आहात. तर अजून एक सोपा मार्ग सांगतो. ज्याचं लग्न झालंय आणि ज्याला एक लेकरू आहे, तो व्यक्ती एक नवीन पॅन कार्ड घेऊ शकतो. त्याला म्हणतात HUF अकाउंट. बरोबर आहे? हो. HUF अकाउंटवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, जून ट्रेडिंग करू शकता, तुमच्या घराचं भाडं घेऊ शकता, तुमच्या शॉपचं भाडं घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही नॉन टॅक्सेबल इन्कम हा वाढवू शकता वेगवेगळ्या पॅन कार्ड वर. तर माझ्याकडे जी लोक SIP करतात, ज्याची SIP 50,000ची आहे, आवाज येतो जरा म्यूट करतो. जरा एकच करतो सर, एकच सेकंड. येस येस. हा, तर ज्याच्या येस. सर तुमचा माईक म्यूट झाला सर. हा, आता येतोय? हो येत आहे. माझ्याकडं आज जवळजवळ 100+ इन्व्हेस्टर्स आहेत. प्रत्येकाला मी काय सांगतो, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला मी इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजून सांगतो, मुलीचं एज्युकेशन, मुलीचं लग्न, मुलाचं एज्युकेशन, मुलाचं लग्न आणि स्वतःचं रिटायरमेंट, कारण का पेन्शन नाही आमच्या जमान्याला, तर ह्यासाठी तुम्ही किती अकाउंट वापरले पाहिजे? तर घरातले सगळे पॅन कार्ड वापरले पाहिजे. 50,000ची SIP माझी एका व्यक्तीच्या अकाउंटवर नसते. 50,000ची SIP वाईफ, हजबंड, मुलगा असेल मुलगा, मुलगी असेल मुलगी, त्या सगळ्यांच्या नावावर असते. आई वडील एकत्र असतील, आई वडिलांच्या नावावर कम्फर्टेबल आहे, आई वडिलांच्या नावावर 5-5, 6-6 पॅन कार्ड वापरतो. रिझन बिहाइंड दॅट इज की जेव्हा लेकराची एज्युकेशन फी भरायची असेल, इथून पुढे 10 वर्षांनी 15 वर्षांनी, त्यावेळेस ती फी असेल 5 लाख रुपये, 10 लाख रुपये.
ती फी एकाच अकाउंटवरून काढली तर आलेला पैसा सगळा होईल टॅक्सेबल, तर तो पैसा होऊ नये टॅक्सेबल, म्हणून सगळ्या अकाउंटवरून थोडे थोडे काढले तर सगळ्या अकाउंटवरून 1.25 लाख प्रॉफिट माफ होईल. बघता बघता 5 लाख 4 पॅन कार्डवर माफ होईल. त्यातली इन्व्हेस्टमेंट मायनस करत करत 10 लाख रुपये नॉन टॅक्सेबल घरात येईल. असे मी 17-18 लाख रुपये दरवर्षी नॉन टॅक्सेबल पद्धतीने काढू शकतो. तर हे जे मी काय तुम्हाला सांगतोय डेट फंड मधनं 50-60 हजार रुपयाचं इन्कम येणार आहे, त्याला नॉन टॅक्सेबल बनवायला खूप डोकं लावावं लागत नाही. हे सोपं आहे, हे होईल. जेवढा इन्कम आला तेवढा घरी येईल. तर टॅक्सेशनचा आन्सर मला वाटतं सगळ्यांना मिळालेला असेल की इन शॉर्ट तुम्ही असं अकाउंट वापरा जे नॉन टॅक्सेबल पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल. म्हणजे 6% व्याजदर मी कमी धरलाय, 6% कमीच असू द्या, काय अडचण नाही. हा 6% म्हणजे एखाद्या व्यक्तीला 60,000 रुपयाचा इन्कम येतोय, हा पूर्णपणे नॉन टॅक्सेबल पद्धतीने तुमचाच आहे. पण एखादा सॅलरीड व्यक्ती आहे जो ऑलरेडी 30% मध्ये आहे, त्याचं पॅकेज 30 लाख आहे, ठीक आहे, त्यांनी हे स्वतःच्या अकाउंटवर चालू केलं तर त्याचा 30% टॅक्स जाईल. मग तुम्ही मुलीच्या नाव मायनरच्या नावावर नाही होणार आहे, आईच्या नावावर, वडिलांच्या नावावर, बायकोच्या नावावर करा. ह्यात पण काही शक्य नाही, एचयूएफच्या नावावर करा. आता एचयूएफ वर पैसे कसे आणायचे, एचयूएफचं वेगळा सेशन होणार आहे आपला, डोंट वरी, ठीक आहे. एचयूएफ वर पैसे कसे आणायचे, कोण डोनेट करू शकतो एचयूएफ मध्ये, नॉन टॅक्सेबल कसा पैसा करायचा, ब्लॅक मनी एचयूएफ वर कसा आणायचा, किती आणू शकतो, हा बऱ्याच गोष्टी वेगळा विषय आहे, हा आजचा विषय नाहीये. तर हा पैसा जो काय आपण जनरेट करतोय डेट फंड मध्ये, हा नॉन टॅक्सेबल पद्धतीने आपण वापरू शकतो. थोडस पुढे जाऊ, कारण 6:15 होत आले, संपलेलंच आहे ऑलमोस्ट. हा, इथं आता जरा मी शांत बसायचं टाइम आलेला आहे. या पिक्चर मध्ये काय दिसतंय? कोणी सांगू शकेल? हवेत बाण मारला का सर अर्जुनानं? असं, बरोबर. अजून मी हेडिंग चेंज केलंय म्हणून ते लक्षात नाही येणार तुम्हाला. हा, ह्याचं हेडिंग मी सांगतो, ग्रेट वॉरियर नीड्स अ कोच. ग्रेट वॉरियर नीड्स अ कोच. अजून एक स्लाइड पुढे जाऊ, मग सांगा. एक मेंटॉर पाहिजे प्रत्येकाला. मॅडमनी करेक्ट सांगितलं. दिस इंडिकेट्स की हे सगळं ऐकलं खूप सोपं वाटलं, पण आय गॅरंटी हे इम्प्लिमेंट करत नाही कोण, कारण की इम्प्लिमेंट करून घेणारा व्यक्ती लागतो आयुष्यामध्ये. सॅलरी आली आहे अकाउंटवर, कोण सांगणार डेट फंड मध्ये टाक, कोण ऐकणार? ना घरचे विचारतात सॅलरी किती आली, ना कोण विचारत नाही. पॅकेज किती हेच विचारत नाही घरचे, तर हे सॅलरी मॅनेज केलं कोण विचारणार आहे तुम्हाला? सो या सगळ्या गोष्टीचा सार आहे, ही सगळी नावं तुमच्या समोर जी आहेत ही सगळी ग्रेट आपल्या भारतातलीच लोक घेतलीत मुद्दाम. मी इथं कळतंय की आपल्याला आयुष्यामध्ये कोणी ना कोणी हे ढकलणार पाहिजे आपल्याला. बोरीगिट्टे सर, आपल्या ऑफिसमध्ये जेव्हा मुलं असतात जॉबला येतात, त्यांना जर आपण सकाळी आल्यावर काम नाही दिलं किंवा आठवड्याला काम नाही दिलं तर ते काम करतील का? नाही, ते होणारच नाही त्या पद्धतीनं, होणारच नाही. मग आज 1 लाख रुपये सॅलरीवाला व्यक्ती असू द्या, 10,000 सॅलरीवाला व्यक्ती असू द्या, नाहीतर 30 लाख सॅलरीवाला व्यक्ती असू द्या, देर इज अ समवन हु इज टेलिंग व्हॉट टू डू टुडे. और कोणीतरी आहे जो सांगतोय ह्या आठवड्यात काय झालं पाहिजे, और त्याला विचारणार कोणीतरी आहे की ह्या महिन्यात काय झालं पाहिजे. आणि प्रोजेक्ट मॅनेजर असेल तर त्याच्या पण कोणतं वर्ण बसलंय तलवार घेऊन की हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे, काय चाललंय तुझं, काय केलंय. सो आपल्या आयुष्यात एकच प्रॉब्लेम झाला आजपर्यंत, आपण कमवलेल्या पैशाचं काय करतं कोणच विचारलं नाही. फॉर्च्युनेटली आपली बायको आपल्याला विचारत नाही, जर बायको कमवत नसेल तर, आणि बायको कमवत असेल तर नवरा विचारायला जात नाही, बाबा काय करते तू पैशाचं, तर विचारणारं कोण नाही. सो देर इज नो ऍक्शन. पैसा तिथंच आहे, कोण ऑप्शन मध्ये घालवतंय, कोण कोर्स मध्ये घालवतंय, कोण महिन्याला 3% घालवतंय, कोण कशाला घालवतंय. सो एक जबाबदार व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाहिजे. दॅट डझंट मीन की मीच पाहिजे. तुमच्या एरियात तुमच्या बरोबर तुमचा ट्रस्टेड व्यक्ती जो कोण असेल त्याच्याबरोबर तुम्ही राहणं गरजेचं आहे.
आता ह्या 10 गोष्टी आहेत, जो कुठला पण मेंटर तुम्हाला फायनान्शियल कोच असू द्या आणि कुठला तुमच्या आयुष्यात जो मेंटर असू द्या, त्यांनी ह्या गोष्टीवर तुम्हाला गाईड केलं पाहिजे. मी जवळजवळ 3 वर्ष झालं ह्या क्षेत्रात आहे, तर मला असं दिसतं की मी म्हणतो तुमचा फायनान्शियल गाईड आहे का कोण, कोच आहे, म्युच्युअल फंड ऍडवायझर आहे का कोण, आहे. पण अनफॉर्च्युनेटली असं होतंय की तो व्यक्ती आहे ना, एकच व्यक्ती आहे पण काहीतरी वेगळंच देऊन ठेवलंय. मला सांगा, जे गोल बेस्ड आहे ते इम्पॉर्टंट आहे. SIP किती करता, तर 5 रुपयाची करतो. मग त्या SIP ला गोल काय आहे का, लिंक नाही. कशासाठी SIP करतोय, वेल्थ क्रिएशन. मग त्याचं गोल काय आहे, देर इज नो गोल, देर इज नो मॅच्युरिटी एक्सपेक्टेशन. गोल बेस नाही म्हणजे त्याला काय अर्थ नाही. राईट फंड सिलेक्शन पाहिजे. वयाच्या 60व्या वर्षी जर मी तुम्हाला स्मॉल कॅप दिला तर त्यात काय अर्थ आहे का, काहीच नाही. वयाच्या 20-22 इन्व्हेस्ट करणारे सुद्धा आपल्याकडे इन्व्हेस्टर आहेत. 22व्या वर्षी जॉब लागला, 5,000ची SIP चालू केली, 10,000ची SIP चालू केली, 10,000ची SIP तर चालू केली. मग त्याला मी हायब्रिड फंड देऊ का डेट फंड देऊ, अजिबात नाही. त्याला काय दिलं पाहिजे, तेला म्हणायचं फंड सिलेक्शन. रिस्क मॅनेजमेंट आहे, ह्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत, असेट अलोकेशन आहे, इमोशनल डिसिप्लिन आहे. म्युच्युअल फंड घेतला म्हणून झोपून नाही जायचं, रिव्ह्यू अँड रिबॅलन्सिंगचा प्रकार असतो. आता मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे की एका व्यक्तीला 1.25 लाख रुपये प्रॉफिट हे नॉन टॅक्सेबल आहे, त्याच्यावरचं प्रॉफिट 12.5% टॅक्सेबल आहे. पण आपण 18 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत नॉन टॅक्सेबल इन्कम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आणून देऊ शकतो. वेळेची बचत करा, कारण का तुम्हाला हे सगळं स्वतः शिकायचं म्हणलं तर तुम्हाला डायव्हर्जन्स जास्त आहे, डायरेक्ट ऍक्शन खूप कमी ठिकाणी मिळेल. अकाउंटेबिलिटी घेणार कोणतं पाहिजे, जबाबदार व्यक्ती कोणतं पाहिजे, लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन पाहिजे म्हणजे कोणी सांगणार आपल्याला पाहिजे. आता ह्याच्यावर कोण काय बोलेल, स्क्रीन दिसते स्वच्छ सुंदर, काय आहे एक जण कोणीतरी. जर 7:30 वाजले तसे पार्टिसिपंट वाढायला लागलेत. ह्याच्याबद्दल कोण काय बोलू शकताय का. हे माझा अकाउंट आहे, अमेझॉन मोबाईल मध्ये नाही, माझ्याकडे क्रेडिट कार्डच नाही. अशी लोक शोधून सापडायची नाही. तुम्हाला ऑफर करते का हॅलो क्रेडिट कार्ड. हॅलो, येस मॅडम. माझ्याकडे खरंच क्रेडिट कार्ड नाही, मी क्रेडिट कार्ड वापरतच नाही. असू द्या ना, काय अडचण नाही, काय अडचण नाही. अजून अमेझॉन तर वापरते की नाही. नाही, ऑनलाईन शॉपिंग पण नाही करत. खूप चांगली गोष्ट आहे. आता त्यावर येतो जरा. तुम्हाला येस क्रेडिट कार्ड ऑफर करतात. येस 100%. आज मला रोज आयफोनची ऍड येते म्हणून मी आयफोन 17, 18 जो काही नवीन आहे त्याला जायची गरज नाही. सो इट टोटली डिपेंड्स ऑन अस, काय घ्यायचं आणि काय नाही. मी इथे तुम्हाला या फोटो काय दिलंय बघा, या स्लाइड वर दिलंय, खाली बघा इथं जिथं सर्कल केलंय, कॅशबॅक अर्न लास्ट अपडेटेड ऑन 19 ऑक्टोबर 25. तर हे 16,881 रुपये हे मला आलेले आहेत. कॅशबॅक आहे हा मला आलेला आहे आणि मी काहीतरी याची खरेदी केलेली आहे. आता हे पैसे मी जे इथं वापरलेले आहेत त्याच्यावर हे जे पैसे इथं बिलिंग झालेलं आहे क्रेडिट कार्डनी, ते पैसे माझे आहेत डेट फंड मध्ये. नीट ऐका काय म्हणतो. डेट फंड मध्ये हा पैसा पार्क आहे माझा. महिन्याला मी क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरतो, म्हणजे डेट फंड मधनं पैसे काढून इकडे आणतो आणि क्रेडिट कार्डचं बिल पे करून टाकतो. याचा अर्थ असा झाला की मी क्रेडिट कार्ड पण वापरतोय आणि डेट फंड पण वापरतोय. कारण का डेट फंड मध्ये जर मी पैसे पार्क करतोय आणि स्वतःची कॅश खिशात वापरत नसेल किंवा सेव्हिंग बँकवरचा पैसा वापरत नसेल तर मी कोणाकडनं तर उसने घेऊन वापरतोय, तर ती उसनी पद्धत ही क्रेडिट कार्ड. सगळ्यांनी करू नका, सगळ्यांसाठी नाही. क्रेडिट कार्डचा कॅशबॅक येत असतो. याचं मी लिहिलंय क्रेडिट कार्ड कॅशबॅक, IFF, चुकलं नाही स्पेलिंग. इफ अँड ओनली इफ यू हॅव मनी ऍट म्युच्युअल फंड अकाउंट. तुमचं म्युच्युअल फंड अकाउंट वर पैसे आहे म्हणून मी क्रेडिट कार्ड वापरतोय. बिल आलं की मी ते भरतोय.
ज्याचं लिमिट 40-50 हजार रुपये आहे. याचा अर्थ असा झाला की डेट फंडचा तिकडचा वेगळा पैसा जनरेट झालेला आहे आणि क्रेडिट कार्डनिकडे मला एवढा कॅशबॅक दिलेला आहे. सो माणूस 1000ची SIP कर म्हणल्यावर 10 वेळा विचार करतो की 1000ची SIP माझ्याकडनं होईल का. तर 1000ची SIP तर तुमच्या इकडच्या तिकडच्या सेव्हिंग मधनं सुद्धा होऊ शकते. इट्स नॉट अ बिग डील. हे सांगण्याचा उद्देश काय आहे की मी सगळं इम्प्लिमेंट केलंय म्हणून तुमच्या समोर काय तर बडबड करायचं डेअरिंग करतोय. हे मी इम्प्लिमेंट केलंय, हे आहे मला कॅशबॅक मिळालेला आणि हा सगळा कॅशबॅक जो मला मिळालेला आहे हा कॅशबॅक यूज झालेला आहे. अमेझॉनवर मी काय करतो ते पण सांगतो. ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय रोज शॉपिंग करत नाही. मोबाईलचे रिचार्ज पण इथून करतो, लाईट बिल पण इथून भरतो. ठीक आहे. लेकराचं पॅम्पर पण इथून मागवतो आणि तुमचं वायफायचं बिल पण मी इथूनच करतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या मी इथून करतो तिथून 4 पैसे कॅशबॅक मिळतात आणि पैसे डेट फंड मध्ये तिथं असतात, तिथून मला इंटरेस्ट मिळतो. सो हे पॉसिबल आहे आणि हे इम्प्लिमेंटेड गोष्ट आहे. आपण एंडिंगला येतोय. स्लाइड वाचाल का कोणीतरी? एक जण कोणतं स्लाइड वाचेल? अविनाश कोष्टी. कोणीच नाही वाचणार. गुरुपादप्पा सर. हॅलो. हा सर, स्लाइड दिसते का? हो. हॅलो. हा शहापुरे बोलतोय. हा बोला शहापुरे सर. कोणीतरी स्लाइड वाचा. शिवशरणात सिक्युरिटीज मध्ये आपण तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी काम करत आहोत. येस. आजचा सेशन कशासाठी होता, काय होता, त्या सेशन मधून तुम्हाला काय मिळणार आहे, ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याला त्याच्या पैशाचं नियोजन छोट्या गोष्टीचं या कसं करू शकतो हे आपल्या आजच्या सेशन मधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे 1 तासाच्या वेळेमध्ये. 6:30 आपण स्टार्ट केलं, 6:25 आता 7:25 झालेले आहेत. 1 तासात मी एवढा प्रयत्न केलाय की तुम्ही हे सगळे एक्झिक्यूट करू शकाल. आता काही केसेस मध्ये असं पण होणार आहे की एक्झिक्यूट करायला येणार नाही. तर हे एक्झिक्यूट करायला येत नसेल तर त्याची पण आपण सोय करून देऊ. आपल्याला एक अकाउंट ओपन करावं लागेल. अकाउंट ओपन करायला लागतं काय लागतं बघा. आधार कार्ड सगळ्याकडे आहे, पॅन कार्ड, बँक अकाउंट आहे म्हणून इथं आपण आलोय. ईमेल ID, मोबाईल नंबर तुमचा, तुमच्या नॉमिनीचा, तुमची एक सही, तुमची इच्छा पैसे जास्त कमवायची. 15 मिनिटात अकाउंट ओपन होईल. फंड सिलेक्शन ऑलरेडी तयारच आहे आणि ट्रान्झॅक्शन तुम्हाला UPI वापरून करायचंय, गुगल पे और फोन पे, आणि तुम्हाला तुमचे रिटर्न्स एन्जॉय करा. एकदा तुम्हाला शिकवलं का हे तुमचं तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता. हे एकदा दोनदा तुमच्या बरोबर एक करून देणं गरजेचं आहे मला. आणि हे अकाउंट जे आपण ओपन करून देतोय त्या अकाउंटला आयुष्यात तुम्हाला 1 रुपयाचा पण चार्ज लागणार नाही. आज मार्केटमध्ये असे म्युच्युअल फंडचे अकाउंट आहेत ज्याची वार्षिक फी 300, 350, इन्क्लुडिंग GST 18-19-20% जे काय असेल ते असेल. असे 500-500 लोक, 500-500 रुपये लोक फक्त त्या अकाउंटसाठी घालवतात. अहो फ्री ऑफ कॉस्ट वाले सुद्धा अकाउंट असतं, पण त्याच्यावर आपण लक्ष दिलं तरच ते फ्री ऑफ कॉस्ट वाला अकाउंट असतं. इथं आपण पैसे मॅनेज करतोय. हजारो कोटी रुपये ह्या अकाउंट्सवर आहेत लोकांचे, म्हणून छातीटोकपणे सांगू शकतो की अकाउंटवर तुमचा 1 रुपया इकडं तिकडे जाऊ शकणार नाही. तुमच्याच बँक अकाउंट मधून पैसे कट होतील, तुम्हालाच इंटरेस्ट मिळेल, तुमच्याच अकाउंटवर तो जमा होईल. तर हे सुद्धा तुम्हाला सोय करून मिळेल. आता एंडिंगला येतोय. मल्लिकार्जुन सर थोडस ब्रीफ कराल का हे आपण पुढे काय काय घेत आहोत, आणि मग आपण ह्या आजच्या सेशनला एंडिंगला नेऊया. हे 7 सेशन आपण डिफाईन केलेले आहेत ना ते? येस 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 तेच आहे. ओके ओके ओके. हा, तर आजचा जो सेशन होता तो अर्न एक्स्ट्रा 7% विदाउट रिस्क हाचा सेशनचा मुख्य पार्ट होता. हा जे मालिका जी चालू आहे याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जे होणार आहे त्याच्यासाठी आपण एक कोर्स टाईप म्हणजे 7 सेशनचा हा कोर्स टोटल डिफाईन केलाय. आपण पोस्ट वाचली असेल तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की 7 सेशन्स होणार आहेत. प्रत्येकाला अवेअरनेस क्रिएट करायचं काम या 7 सेशन्स द्वारे होणार आहे. तर त्या 7 सेशन मध्ये आजचा जो सेशन होता तो अर्न एक्स्ट्रा 7% विदाउट रिस्क,
त्याच्यानंतर सेव्ह टॅक्स लिगली विथ इश्यू ऑफ अकाउंट, हिंदू अनडिवायडेड फॅमिली अकाउंट, पॅन कार्ड जे आता विषय झाला थोडासा, थर्ड बँक अकाउंट आपल्या फॅमिलीमध्ये आपण काढू शकतो त्याच्याबद्दल. त्यानंतर अर्न 18 लाख पर इयर टॅक्स फ्री, म्हणजे 18 लाख रुपये टॅक्स फ्री कसे कमवायचे असा एक विषय आहे तिसरा. त्याच्यानंतर चौथा विषय आहे सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम रॉंग प्रोडक्ट्स. जे काही म्युच्युअल फंडाचे प्रोडक्ट्स असतील किंवा इतर काही प्रोडक्ट्स असतील तर त्या रॉंग प्रोडक्ट्स कसे ओळखायचे आणि आपल्याला त्याच्यापासून कसं वाचवायचं असं चौथा सेशन असणार आहे. त्यानंतर पाचवा जे सेशन आहे त्याच्यामध्ये अंडरस्टँड रिस्क अँड रिटर्न्स बिफोर यू इन्व्हेस्ट, म्हणजे कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर त्यातल्या रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि रिटर्न्स आपल्याला काय भेटणार आहेत हे कसं समजून घ्यायचं त्याच्याबद्दल पाचवा सेशन असणार आहे. त्यानंतर सहावा सेशन जो आहे तो ऍसेट अलोकेशन, द सिक्रेट ऑफ रिच इन्व्हेस्टर, म्हणजे रिच इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा जो हेतू उद्देश असतोय आणि त्याच्याद्वारे श्रीमंती पण मिळवता येते आपल्याला. तर हा जो विषय त्याचं असेट अलोकेशन किंवा मॅनेजमेंट कसं करायचं हा सहावा सेशनचा पार्ट असणार आहे. त्यानंतर सातवा सेशन जो असणार आहे आपला तो न्यू बिझनेस अँड पॅसिव्ह इन्कम आयडियाज, नवीन बिझनेसेस कसे करायचे, पॅसिव्ह इन्कम आयडियाज. पॅसिव्ह इन्कम आयडियाज म्हणजे काय तर आयडल राहून, म्हणजे आपण एखादा बिझनेस किंवा एखादी गोष्ट करतोय, आपण एखादा जॉब करतोय तर ते जॉब ऍक्टिव्हली आपण करत असतोय, पण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन न हो करता आपल्याला काही पॅसिव्ह इन्कम सोर्सेस, म्हणजे आपला त्याच्यामध्ये ऍक्च्युअली टाइम इन्व्हॉल्वमेंट काही नाही, फक्त पैसा इन्व्हेस्टमेंट असू शकते, पैसा इन्व्हॉल्वमेंट असू शकते. तर अशा पद्धतीचा हा जो सातवा सेशन अत्यंत महत्वाचा तो न्यू बिझनेस अँड पॅसिव्ह इन्कम आयडियाज बद्दल. तर अशा पद्धतीने दीपक सरांचे 7 सेशन होतील आणि या 7 सेशन मध्ये आता जसं म्हणजे अपेक्षित इतकीच मी दीपक सरांना म्हटलं होतं सर 15 ते 20 लोक आले तर आपण चांगला आपला सेशन झाला असं आपण समजूया. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी जॉईन होत आहेत, म्हणजे पाहतायत. त्यामुळं आपल्याला सेशन तुम्ही देत असलेला हा जो बहुमोल वेळ आहे हा वाया निश्चित जाणार नाही म्हटलं तरी सुद्धा आज 25 ते 30 लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची माझ्या दृष्टीनं माझा अनालिसिस जे आहे तो आजच्या या सेशन मध्ये एज्युकेटेड मुलं किंवा यंगस्टर्स ज्याला आपण म्हणू अशा मुलांचं प्रमाण चांगलं आहे आणि ती मुलं या ठिकाणी जॉईन आहेत त्यांचं खरोखरच कौतुक आणि स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होत राहा. हा समाजकार्य करण्यासाठीच आमची धडपड आहे, थोडस आपल्या समाजामध्ये एकत्रित आणण्यासाठीच आमची ही धडपड आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल किंवा हा शिवसेना सेक्युरिटीच्या माध्यमातून मगाशी सरांनी आपल्याला एक स्लाइड दाखवली. शिवसेना सेक्युरिटीचा हेतू उद्देश नेमका काय आहे, आपण डायरेक्ट कोणाची इन्व्हेस्टमेंट मॅनेज करण्यासाठी या ठिकाणी नाही आहे, तर अवेअरनेस क्रिएट करणे हा मेन हेतू उद्देश आहे. समाज बांधवांची कुठेही फसवणूक होऊ नये हाच फक्त त्याच्या पाठीमागे प्रांजळ हेतू आहे. कुठलीही इन्व्हेस्टमेंट घ्यावी 2 पैसे कमवावेत असा कुठलाही हेतू उद्देश नाही. इव्हन शिवसेना प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही समाजकार्य करतोय आपण त्याच्यामध्ये सुद्धा मिनिमम देणग्या स्वीकारलेल्या आहेत, मॅक्झिमम समाजकार्य करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. तर सर्वांचं सहकार्य आतापर्यंत पण लाभलं, इथून पुढेही लाभत राहील. थोडस बोलता बोलता माझं वेळ मी थोडा जास्ती घेत आहे तर या ठिकाणी थांबतो आणि दीपक सरांनी आता जे सेशन घेतला त्याच्याबद्दल काही प्रश्न उत्तरांचा जो पार्ट आहे तो आपण सुरुवात करूया. तर कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करा, मी नाव घेईन, त्यांनी त्यांचा प्रश्न दीपक सरांना विचारा. येस, या स्लाइड समोर जी दिली आहे त्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन्स पडतील आणि डेट फंड बद्दल तर 100% विचाराच. या स्लाइडवर तुम्हाला असं दिसतंय की एज्युकेशन एक 2 जण आहेत, नवरा बायको, 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. एका मुलीचं म्हणणं आहे 50 लाख रुपये माझ्या एज्युकेशनला पाहिजे, मुलगा म्हणतोय मला पण 50 लाख रुपये एज्युकेशनला पाहिजे, मुलगी म्हणते की मला लग्नासाठी 30 लाख रुपये पाहिजे आणि जो कमावता व्यक्ती आहे तो म्हणतोय मला रिटायरमेंटला 3 कोटी रुपये पाहिजे. हे सगळं येणार कुठून? पगार आपला आहे 2 लाख, 1,50,000. हे सगळं पॉसिबल असतं, हे सगळं पॉसिबल होतं जर ह्याची स्टार्ट व्यवस्थित केली तर. आणि हे काय आकडे खूप फुगवलेले आहेत अशातला भाग नाही. आजच पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायला गेलात तर जवळजवळ एक 10-12 लाख रुपये खर्च येतो आणि आपलं लेकरू 5-7 वर्षाचा असेल आणि 10 वर्षांनी जर तुम्ही खर्च बघितला तर तो 30 लाखाच्या घरात सहज जातो. 30-40 लाख रुपये जे काय लिहिलंय ते हॉस्टेल फी,
मुलाचं पॉकेट मनी येणं जाणं बऱ्याच गोष्टी असतात. त्या धरून हे केलं, हे सगळं आपण म्युच्युअल फंड थ्रू अचीव्ह करू शकतो. आणि जसं आता गोरेगिड्डे सर म्हणले त्या पॉइंटवर मी येतो. सो दिस इज अवर लास्ट स्लाइड. सगळ्यांचे पहिले तर आभार, एवढे जण वेळात वेळ काढून आलात. आता क्वेश्चन आन्सर टाइम आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे, काय विचारायचं ते विचारा, बिनधास्त विचारा. क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी मी इथे आहे. मला वाटतं मी टॅक्सेशन कव्हर केलं, कोणाच्या अकाउंटवर करायचं केलं, कुठले फंड वापरायचं ते पण क्लिअर केलं. मी डायरेक्ट कुठल्या फंडचं नाव घेऊ शकत नाही आणि खूपच नवीन असाल, यातलं काहीच कळत नाही, तरी पण आपण ओव्हर अँड अबोव ह्या वेळेनंतर सुद्धा वेळ देऊन ते सगळं करून घेऊया. अपार्ट फ्रॉम दिस अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच विचार. आणि असं याच्या आधी कधी कुठं सेशन अटेंड केलंय का बघा. युट्यूबवर तर असलं सेशन मला कधी सापडलं नाही. सापडतंय का बघा, असेल तर मला पण पाठवा. मी पण अजून काय तर शिकेन त्यातून. येस, क्वेश्चन्स इफ एनी. काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करा आणि मग आपला क्वेश्चन विचारा, किंवा डायरेक्ट आता कोणाचाच हँड रेज नाहीये तर डायरेक्टली तुमचा माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन्स विचारा, म्हणजे मला पण थोडं बरं वाटेल. काहीतरी बडबडलेलं समजलंय आणि कोणतं काहीतरी विचारतंय. माझा एक क्वेश्चन आहे की समजा आपण समजा माझं एका महिन्याचं होरायझन असेल, ठीक आहे. येस. त्यामध्ये मी 15 दिवसासाठी इन्व्हेस्ट केलं आणि विथ रिटर्न अमाऊंट मी विथड्रॉ केली आणि विथ रिटर्न कंपाऊंड झालेली अमाऊंट आहे ती मी परत इन्व्हेस्ट केली, तर त्याच्यावरती तो इंटरेस्ट रेट मिळाला. म्हणजे मला वाटतं की ते इंटरेस्ट रेट जो आहे ना तो कंपाऊंडेड असतो का, म्हणजे जसं आता एफडी मध्ये वगैरे असतो क्वार्टरली कंपाऊंडिंग होत असतं त्याचं वगैरे, असं काय ह्याच्यामध्ये असतं का? हो, हे डेली कंपाऊंडिंग आहे सर. अच्छा, ओके. डेली कंपाऊंडिंग ऑटोमॅटिकली होतं का त्याच्यावरती, म्हणजे जेवढी तुम्ही जो फंड ठेवलाय एकदा ठेवून बघा. तुम्ही जो फंड ठेवलाय त्याला वाढीव फंड दुसऱ्या दिवशी दिसणार तुम्हाला. ओके ओके ओके. ह्याच्यासारखं कंपाऊंडिंग कुठंच होत नाही जगामध्ये. ओके, बरं. येस येस. आय होप तुमच्या क्वेश्चनचा आन्सर झाला असेल. एव्हरीथिंग इज कंपाऊंडेड. जेवढा पैसा अकाउंटवर आहे त्याचं कॅल्क्युलेशन डेली होत राहील. ओके. येस येस येस. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? काय क्वेश्चन नसेल तर आपण इथे एंड करूया सर. हो हो, थांबूया. 2च मिनिटांमध्ये शेवटचा जो पार्ट आहे तर मला वाटतं तिकडं ह्याला युवराजला डिस्टर्बन्सेस आहेत का युवराज? हॅलो, सर बोला, काय बोलतो? हो युवराज, थोडस समराईज करा आणि एक फॉर्मॅलिटी पूर्ण करा आजचा हा सेशनची, म्हणजे क्लोजिंग करा. आणि क्लोजिंग करत असताना जो सेशन मध्ये जी काही समरी झाली तुम्हाला जे समजलं थोडस समराईज करा. बरोबर. मी सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी हे सगळं सेशन जॉईन केल्याबद्दल, आणि दीपक सरांचं पण मी आभार मानतो की त्यांनी एवढी चांगली, माझ्या मते मागचे पण सेशन्स मी काय मिस केले, पण काय सेशन्स मी अटेंड केले होते. जो माझ्या मते एक म्युच्युअल फंड आणि माझ्या मते त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन्सची कसं पण हे करू शकतो आपण, तो एक तुम्ही एक इन्फो दिला होता मागच्या वेळी. तो पण सेशन मला आवडला होता. मी त्याच्यावर पण स्वतः वर्कआउट केलं, कारण मी ऑप्शन मध्ये काम करत असताना मला इयरली ऑप्शन असतो हेजिंगसाठी हे माहिती नव्हतं. ती एक कन्सेप्ट मला त्यावेळी समजली होती आणि खूप चांगलं तुम्ही मार्गदर्शन केला. आजही आपले जे बिझनेसमेन्स आहेत किंवा जे सॅलरी पर्सन्स आहेत यूज करतात, पण त्या लोकांनी क्रेडिट कार्ड आपण किती इफेक्टिव्ह यूज करू शकतो. प्रत्येक माणसाला कसं आहे की थोडा जरी पैसा असला, आता आपण नॉर्मल जॉब करत असेल आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुम्हाला ठीक आहे एवढी अमाऊंट देतो, तुम्ही एक्स्ट्रा काम कराल का, तर लोक त्यासाठी ती कामं पण करतात एक्स्ट्रा करण्यासाठी. आणि हे जे आहे तुम्ही फक्त फायनान्शियली स्वतः ऍडजस्ट करून त्याच्यातून तुम्हाला थोडा बहुत जो पैसा हा एक्स्ट्रा इन्कम होत जातो, जो कंपाऊंडिंग केला तर तो अॅन्युअली खूप त्याची चांगली अमाऊंट असते. तुम्हाला फक्त एफर्ट्स पण द्यायचे नाहीये त्याच्यासाठी, थोडा वेळ द्यायचा. तो वेळ आपण मोबाईलमध्ये स्क्रॉल करण्यात, रील बघवण्यामध्ये देतो. तोच जर वेळ जर आपण आपल्या फायनान्शियल वाढवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी दिला तर त्याच्यातून पण आपला इन्कम होत जातो. त्यामुळे मी लोकांना सांगतो की त्यांनी जरूर आपला एखादा फायनान्शियल कन्सल्टंट
आपल्या आयुष्यामध्ये ठेवावा, जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. कारण आपण एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असेल तर फिनान्समध्ये सगळेच एक्सपर्ट असतात असं नाही. फायनान्शियल मॅनेजमेंट बऱ्याच लोकांचं असतं. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करेन एखादा फायनान्शियल गाईड ठेवावा आपल्या लाईफमध्ये. आणि एकदा मी दीपक सर यांचं आभार मानतो आणि एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि शिवशरनाथ आणि त्यांच्या ह्या सगळ्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू राज. दुबईहून आभार मानला तुम्ही, त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमचे आभार. तर या ठिकाणी थांबूया आपण. येस, चलो, थँक्यू.